पिशव्या नायलॉनच्या बॅग होत्या 2 मोठ्या, आणि जसं त्याला आणलं तसा भयंकर वास यायला लागला, आणि तो अगदी कॅज्युअल उभा होता. आणि मी विचारलं की आपण मॅजिस्ट्रेट असताना सुरुवातीला प्रोडक्शन वेळेस विचारतो की तुम्हाला पोलिसांविरुद्ध काही तक्रार आहे का? मला नाही. तरी थोडासा छदमी हसला की हे काय मला त्रास देणार असा अशा टाईपचा, आणि नाही. म्हटलं बॅग मध्ये काय आहे? तर नाही सर, एक वाघ आहे बॅग मध्ये, 2 बॅग आहे अशा मोठ्या आणि एक वाघ आहे. दाखवू का साहेब म्हणून असं दाखवलं, आणि मला ते बघवलं नाही झालं, कारण वाघाची आपण ऐट बघितलेली आहे चालताना, ते कापलेलं हातपाय कापलेलं पिशवीमध्ये असं दाखवलं. विचित्र पद्धत होती तेव्हा. ठीक आहे. आणि मी त्या पदावर असतानाही इकडे डोक्याला शॉट लागतो म्हणतात ना तसा, की माझा वाघ आहे याच्याकडे, हा इतक्या कॅज्युअली म्हणतोय की बा हे मला काय त्रास देणार असं नाही बोलला, पण तू नाही म्हणला असं. पुढचं काय? FCR झाला, फॉरेस्ट कस्टडी रिमांड आपण सगळं झालं. त्याच्यानंतर जेव्हा परत MCR साठी जेव्हा येतात, तर त्याच्याकडे MCR मध्ये काही स्टेशनला अशी पद्धत आहे की MCR आला की बिल अप्लिकेशन सोबत सगळे डॉक्युमेंट्स असतात, जमानतीचे कागद सगळे सगळं. आपल्याकडे अजून तशी सिस्टीम नाही. म्हणजे ॲज इट की आता हा मॅजिस्ट्रेटचा तर फक्त अलाउड PBSB ऑफ 25,000 असं एवढंच राहिलेलं आहे. म्हणजे माझी सही, माझा ऑर्डर फॉर्मॅलिटी राहिलेला आहे अशा पद्धतीने तिथे. आणि ती सवय आधीपासून सगळे सॉल्व्हन्सी असेल, सॉल्व्हन्सी एक दोघं म्हणजे काही त्याच्यात ज्यांना माहिती असते की या केसमध्ये ऑर्डर मोठ्या रकमेचा होणार आहे, ते सॉल्व्हन्सी पण लावून देतात. 100% त्यांना वाटतं की आता होणार नाही. 80 to 90% अशा केसेसमध्ये बिल रिजेक्ट होते, पण ते लावून ठेवते. त्यांनी काय विचारावं तिथून मला? माझा मुलगा होता, मोठा मुलगा तेव्हा, आणि माझ्या भावाचं एक ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या तिथे घर होतं, फ्लॅट. त्याचं नाव होतं दीप अपार्टमेंट. त्यांनी मला काय म्हणावं तिथे की साहेब त्या दिवशी माझ्या दीप अपार्टमेंटकडे भेटला होता. प्रायव्हसी म्हणजे काटा, आता मी सांगतो तर आत्ताही माझ्या अंगावर काटा आहे, कारण फॅमिली महत्वाची असते ना प्रत्येकाला. तर हे उदाहरण याच्यासाठी मी सांगतो आहे की जबाबदारी केवढी मोठी असते. त्यानंतर तो MCR झाला, तो गेला आणि काही नाही. त्यानंतर त्याची ट्रायल चालली. त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याला चंद्रपूरमध्ये मी काम करत असताना माझ्याच कोर्टामध्ये एकदा येऊन आलं होतं, पण कॅज्युअली होता. त्याला काही पडली नाही. मला अटक केली. मी 5 महिने 6 महिने आतमध्ये आहे, 3-3 वर्ष आतमध्ये आहे, निकाल लागत नाही आहे, ट्रायल सुरू आहे. काहीही म्हणजे ते असं म्हणतो ना आपण की निगरघट्ट असतात काही काही, हार्ड अँड कोर क्रिमिनल. हे सांगण्याचा मागचा उद्देश की जबाबदारी आणि 24 आवर्स मॅजिस्ट्रेट. रात्री 6-6, 7-7 तास कधी कधी लागायचे, गाड्या बदलून यायला लागायचं. तेव्हाची परिस्थिती फार वेगळी होती. अशा ह्याच्यामध्ये चंद्रपूरला रिमांड कुठल्याही वेळेस यायचं, 1:30, 2, 2:30, पहाटे 4. आणि आमच्याकडे ते पेपर्स दिलेले राहायचे, आम्ही लगेच त्याला सही करून जेल जमा करायचे, आदेश तारीख करून द्यायचे, जेल वॉर्ड. कधी कधी PCR राहायचा, FCR राहायचा तेवढं. तर 24 आवर्स मॅजिस्ट्रेट आणि प्रायव्हसी या 2 गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत की आत्ता आपण जी प्रेयर केली त्याचं लिरिक्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये पहिल्या पानावर लावून ठेवा आणि फक्त रोज त्याचा अर्थ समजून घ्या. त्याच्यामध्ये पूर्ण ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटचं टेम्परामेंट आहे की त्यांनी कसं राहायला हवं, कसं वागायला हवं, काय काय करायला हवं, या सगळ्या गोष्टी त्या प्रेयरमध्ये आहेत. 2001 मध्ये मी जेव्हा इथे जॉईन झालो, माझी पहिली बॅच होती, ते मी ट्रेनिंगसाठी आलेलो. सो एक नॉस्टॅल्जिक मुवमेंट आहे माझ्यासाठी, फिलिंग आहे. तेव्हाच्या काळी कासवासाहेब आमचे मेन डायरेक्टर होते, जैन मॅडम रिटायर्ड
जस्टिस ऑफ बॉम्बे त्या इथे असिस्टंट डायरेक्टर होते आणि अजून एक सर होते असंच त्यांचं नाव तर 3 जण होते आणि आम्ही अगदी काहीच माहिती नाही तेव्हा तर मी 5 वर्षाचा होतो 96 मध्ये मी प्रॅक्टिस सुरू केली 2001 मध्ये मी जॉईन झालो आणि काहीच माहित नव्हतं एकदम प्लेन कोरी पाटी आणि मी ज्या ऑफिसला होतो तिथे सगळं सिव्हिलचं काम होतं तर असं असतं की जेव्हा सिव्हिलचं काम आपण करतो ज्यांच्याकडे सिव्हिलचं काम आहे ते कधीही जोपर्यंत त्यांच्याकडे स्वतःची केस फॅमिली मधल्या कोणाची किंवा त्यांचं स्वतःचं काही झालं असेल तिथपर्यंत CRPC आणि IPC उघडून पाहत कारण काही संबंधच नसतो कोणाकडे बँकिंगचं काम भरपूर आहे ते बँकिंगचं काम करत राहतात CRPC IPC बघायची गरज नसते म्हणजे वेळ येत नाही कधी ज्यांच्याकडे जे सिनियर ज्यांचे क्रिमिनल प्रॅक्टिस ज्या सिनियरकडे आहे ज्यांच्याकडे तुम्ही लोक काम करतायत सध्या त्यांच्याकडे प्युअरली क्रिमिनल प्रॅक्टिस आहे IPC 138 125 ते सिव्हिलचं कधी उघडून पाहत आणि सिव्हिल हा वास्ट आहे सिलेबस प्रमाणे तर जवळजवळ 9 सब्जेक्ट आहे सिव्हिलला तसं झालं हे कॉन्स्टिट्यूशन CRPC आणि IPC सोडला तर 9 पण मॅजिस्ट्रेटला तसं धरून चालत नाही दुसरा विषय ज्युडिशियल करिअर तुम्ही जर आज निवडता आहात ज्युडिशियल करिअर असो प्रॉसिक्युशनचं असो जेव्हा तुम्ही या पदावर असता तेव्हा तुमच्याकडे ज्या व्हेरायटी ऑफ केसेस येतात म्हणजे मी उदाहरण देतो की एक JMFC म्हणून तुम्ही काम करत असताना तुम्ही 3 वर्षाचे JMFC आहात तुमच्याकडे जे व्हेरायटी ऑफ केसेस येतील आर्म्स ऍक्ट येतील सगळ्याच येतील ज्या मायनर ऍक्टमध्ये जेवढ्या आहेत सगळे येतील इसेन्शियल कमोडिटीज येतील या तुम्ही 3 वर्षामध्ये जर प्रॅक्टिस केली मन लावून तरी एवढ्या व्हेरायटी केसेस तुमच्याकडे येत नाही त्या पर्टिक्युलर केसेस येतात सेशन्समध्ये 302च्या केसेस येतात 376च्या किडनॅपिंग इतक्या येत नाहीत 366 392 म्हणजे ज्या सेशन ट्रायलला व्हेरायटी ऑफ केसेस येत नाही कारण प्रत्येकाचा एक मास्टरी असते काही लोक 302 मध्ये काम करतात त्यांच्याकडे कंटिन्यू 302 काही लोक 376 मध्ये काही लोक पॉक्सोमध्ये काम करतात त्यांच्याकडे पॉक्सोच्या कारण त्यांची ती विनिंग प्रोबॅबिलिटी आहे त्याप्रमाणे प्रत्येक जण प्रत्येक वकील आपला चूज करतो मग अशा परिस्थितीमध्ये JMFCची परीक्षा आल्यानंतर मॅक्झिमम लोक जे अभ्यासाला लागतात किंवा प्रॉसिक्युशनची परीक्षा आल्यानंतर APPच्या ज्या एक्झाम येतात तेव्हा जे अभ्यासाला लागतात तेव्हा जो अभ्यास होतो फॉरगेट अबाउट दी रिझल्ट तेव्हा जो अभ्यास होतो तेवढा आयुष्यात कधीच अभ्यास होत नाही कारण आपलं ऑफिस ठरलेलं राहतं सिव्हिलचं सिव्हिल करू आपण आता तुमच्या वेळेस नवीन टेक्नॉलॉजी असल्यानंतर आता तुमच्याकडे सिनियरकडनं असं मार्गदर्शन होतं का मला माहित नाही की रोज एक जजमेंट वाचायचं काही ठिकाणी असेल आमच्या वेळेस तर तेव्हा कम्प्युटरचा तो गोल फिरायलाच कमीत कमी 20 मिनिटं लागायची गुगल वगैरे तर दूरची गोष्ट होती सॉफ्टवेअर जे राहायचे ते 1-2 सॉफ्टवेअर होते AIचं सॉफ्टवेअर होतं त्याची CD राहायची तेच लोकेट करायला सर्च कमांड केलं की लोकेट करायला 15 मिनिट तोपर्यंत आमची अर्धी ॲप्लिकेशन टाईप झाली एक ॲप्लिकेशन टाईप झाल्यानंतर तो दाखवायचा जजमेंट आणि तेव्हा सांगितलं जायचं की आपल्याकडे 5 लाख जजमेंट आहे त्यावेळेस आता तर जास्ती झाले तर रोज एक वाचायचं कुठून A पासून तर Z पर्यंत ऍक्ट आहे ॲडव्होकेट्स ऍक्ट पासून तर जमीनदारीपर्यंत ते ऍक्ट आहे वाचायचा नेमका कुठला तर आता परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कारण कसं आहे क्रॅश कोर्स किंवा क्रॅश याच्यामध्ये आपण अभ्यास कुठल्या पद्धतीने करतो त्यावरही अवलंबून आहे आता आपल्याला जजमेंट वाचायचे आता वेळ नाही फक्त आता प्रत्येक प्रोव्हिजन आपल्याला समजून करायची आहे तुम्ही आता MCQ ला समोर जाणार MCQ मध्ये काय आहे एक प्रश्न आहे एक राईट आन्सर आहे आणि 3 रॉंग आन्सर आता हे तुम्ही सोडवाल कसे जेव्हा तुम्हाला राईट आन्सर 100% माहिती राहील तेव्हाच तुम्ही तो क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता पण आपल्याकडे 3 रॉंग आन्सर आहेत आणि आपल्याकडे जर कन्फ्युजन आहे तर आपण तो क्वेश्चन अटेम्प्ट करू शकत नाही मग याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे सेक्शन 1 पासून इंटरप्रिटेशन क्लॉज नॉर्मली सेक्शन 2 किंवा 3 मध्ये असतो प्रत्येक गोष्ट MCQच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी वाचली पाहिजे
तुम्ही इथे कोर्स करत आहात, प्रॅक्टिस करत आहात, आणि माझा तर सगळ्यांना रिक्वेस्ट राहील की 2 महिने सिनियरला सांगा मला माफ करा. 2 महिने. तुमची एक्झाम कितीला आहे? 2 ऑगस्टला होते. 2 महिने जून पासून, जेव्हा 8 जूनला सुरू होईल, साहेब म्हणा 8 जून ते 2 ऑगस्ट मला परवानगी द्या की मी कोर्टात येणार नाही. कारण सगळ्या गोष्टी एकत्र करू शकत नाही आपण. कोर्टमध्ये तुम्ही जाता तेव्हा 11 ते 5 तुम्ही तिथे असता. घरी आल्यानंतर तुमचा नॉर्मल 1 ते अर्धा तास 1.5 तास तुमच्या कामात जातो, घरचे कामात जातो. त्याच्यानंतर तुम्ही चेंबर अटेंड करता. चेंबर अटेंड करता तेव्हा दुसऱ्या दिवशी ज्या केसेस असतात त्याची तयारी असते. तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळत नाही. सकाळी उठून आपण 4 वाजता 5 वाजता उठून अभ्यास करतो म्हटलं तेही शक्य नाही. कारण तुम्हाला घरी आल्यानंतर तुमचे जेवणं खाणं घालं झोपायलाच तुम्हाला 12 वाजतात. सोबत आपल्याला व्हॉट्सअप वगैरे सगळं अटेंड करायचं असतं. दिवसभराचे मेसेज, आलेले मेसेज रिप्लाय करायचे असतात. त्याच्यामुळे साहजिक आहे 11:30 12च्या आधी कोणीच, फार कमी असतील लोक की जे 10ला अगदी. पिक्चर्स असतात, सिरियल असतात, काही हिंदी मराठी. आणि हे जनरल सांगताय, हे मी माझ्यावरनं सांगताय, कोणाबद्दल नाही. 12 12:30 सहज होतात. त्याच्यामुळे सकाळी 5ला उठून अभ्यास प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. तुम्ही जर करत असतील तर हार्दिक अभिनंदन, पण शक्यतो असं होत नाही. मग तुमचा अख्खा दिवस जर तुमचा प्रॅक्टिसमध्ये, तुमचा अख्खा दिवस केसेसमध्ये जाणार, काही अटेंटिव्ह राहणार, अशा याच्यामध्ये अभ्यास होत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापल्या सिनियरला हात जोडून विनंती करायची की मला फक्त 2 महिन्याची सुट्टी द्या. त्याच्यामुळे एक्झाम कसं आहे ना की एक्झाम 5-6 जूनला असते ना की मजा येते. अभ्यास करायला 1 महिन्याचे व्हॅकेशन पूर्ण मिळतं. 1 महिना तुम्हाला कोणी डिस्टर्ब करत नाही, क्लायंट नसतात, आणि अटेंडमेंट तर सहज होतात. तुम्हाला पुढे जाऊन अटेंडमेंटच द्यायचे आहेत, बरोबर. त्याच्यामुळे आत्ता आपण अटेंडमेंट मागलं तर 2 महिन्याची अटेंडमेंट सरळ मागून घ्या. आणि अभ्यास करताना आता तुम्हाला त्या दिवशी नारायण साहेबांनी सांगितलं, त्यांची एक CPCची त्यांची एक पद्धत आहे की त्यांनी तुम्हाला सांगितलं, त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. गारे साहेबांनी तुम्हाला स्पेसिफिक रिलीफ सांगितलं, त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. मी जे विषय घेणार आणि त्याच्यानंतर जे माननीय लोक येतील त्यांनी जी पद्धत तुम्ही ती तशी स्वीकारा. पण टेम्परामेंट एक ठेवा की मला आत्ता ज्युडिशियल ऑफिसरच्या खुर्चीवर बसायचं आहे. तुम्ही स्वतःला अशाच पद्धतीने मोल्ड करा. मग टेम्परामेंट काय आहे? 11 वाजताचा कोर्टाचा JNFC हा 10:30ला कोर्टात हजर असतो. दॅट इज द टेम्परामेंट. 10:30ला कोर्टात हजर असल्यानंतर तो बाकीचे कामं करतो. 11 वाजता तो शार्प डायसला जातो. कारण आपणही प्रॅक्टिस करत असताना एखादे सर जर समजा मॅजिस्ट्रेट असो, सिव्हिल जज असो, सेशन जज असो, 11:15 11:30 पर्यंत आले नाही तर आपण लगेच अनइझी होऊन जातो. विटनेस आलेला असतो, अनइझी होऊन जातो. आपल्याला अजून 4 ठिकाणी मॅटर अटेंड करायचे असतात. सिनियर अजून 2 ठिकाणी असतो. आपणही सिनियर सोबत जातो. मग अशा याच्यामध्ये ही जी ऍडजस्टमेंट असते ती ऍडजस्टमेंट अगदी 1-1 मिनिटाला भारी असते. त्याच्यामुळे टेम्परामेंट हा सगळ्यात महत्वाचा विषय, प्रायव्हसी हा सगळ्यात दुसरा महत्वाचा विषय, आणि ह्याच्या प्रेयरमध्ये सांगितलं तर सगळ्यात तिसरा महत्वाचा विषय, दुसरो की जैसे पहिले खुद की जय कर. म्हणजे काय? तुमच्या पिढी जी आले तुमच्याकडे तर असं नाही, पण स्वतःवर इतका तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे की माझं जे वर्जन आहे ते मी माझ्या अभ्यासावरून, माझ्या रिसर्चवरून मी तयार केलेलं आहे. अनलेस अँड अंटिल त्याचा कॉन्ट्ररी कोणीतरी देत नाही तोपर्यंत मी ते बदलणार नाही. चूक असेल तर ते बदलावी लागतेच, पण माझा अभ्यास अशा पद्धतीचा पाहिजे की छोट्या छोट्या प्रोव्हिजनचं इंटरप्रिटेशन मला जे अभ्यासातून कळलेलं आहे, आणि अभ्यासातून म्हणा, जजमेंटच्या बेसिसवर म्हणा, ते माझं जोपर्यंत कुठला सिनियर, कुठला कलिग मला त्याचा कॉन्ट्ररी इफेक्ट देत नाही की नाही हे जजमेंट आता ॲब्सोल्यूट झालं, हे जजमेंट ओव्हररूल केलेलं आहे, आता हे नवीन जजमेंट आलेलं आहे, तोपर्यंत याचा अर्थ मॅजिस्ट्रेटला पण कंटिन्युअस रिसर्च हा अत्यंत गरजेचा आहे. सो सगळ्यात पहिले सगळ्यांना या येणाऱ्या एक्झामसाठी हार्दिक शुभेच्छा.
प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने अभ्यास करा. CRPC आणि BLSS याच्याबद्दल जर आपण सुरुवात करतो म्हटलं, CRPC 73च्या अगोदर 1898चा CRPC होता, बरोबर. त्याच्या अगोदर जो CRPC असेल, म्हणजे तेव्हा ब्रिटिशर्स आले होते 1700 मध्ये, त्याच्या अगोदर जो CRPC असेल, म्हणजे जेव्हा होते पेशवे, त्याच्याही अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पण काहीतरी एक कोड असेल, प्रोसिजर असेल की नाही. मग ती काय असली पाहिजे. म्हणजे मी याच्यासाठी म्हणतोय की तुम्हाला सोपं जावं. एक इंटरॅक्शन सेशन मी जेव्हाही शिकवतो तेव्हा इंटरॅक्शन सेशनच ठेवतो. तर आपल्यापैकी अगदी रिलॅक्स राहा. प्लीज फील फ्री टू आस्क एनिथिंग. मी माझ्या पद्धतीने माझ्या क्षमतेप्रमाणे उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. पण त्या काळामध्ये कुठला कोड होता, काय कोड असेल. एक सामान्य नागरिकाला न्याय मिळण्यासाठी काय असेल, कोणी सांगू शकता का? सांगा. महाराजांच्या काळापासून त्याच्याही अगोदरच्या काळापासून आपल्याकडे जसं सिव्हिलायझेशन आलं तेव्हापासून काहीतरी तर सोय केली असेल की नाही. तर काय असेल, जस्ट एक थॉट, थिंक आउट ऑफ बॉक्स. नंतर पण हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं का? प्रत्येकाच्या बाबतीत होतं का? ते कोणाच्या बाबतीत होतं? म्हणजे इक्वॅलिटीचा जो विषय होता तो तिथे तसा त्यातल्या त्यात नव्हता. पण त्याच्यानंतर अजून काय असेल, मांडणी कशी असेल. जसं आता आपण या एरियात आहोत, सिव्हिल लाईन्स एरिया आहे, तिथले लोक राहत असतील, कशा पद्धतीने त्यांना न्याय मिळत असेल, न्यायदानासाठी काय काय सोय तेव्हा केली असते महाराजांच्या काळापासून किंवा त्याच्याही अगोदरच्या काळापासून. जेव्हा जेव्हा न्यायासाठी मागणी झाली तेव्हा तेव्हा त्याला न्याय कसा मिळाला किंवा कसा मिळावा याच्यासाठी काय सोय करण्यात आली. सर ते सदर दिवाणी अदालत वगैरे, दिवाणी अदालत वगैरे निजामशाहीपासून. बरं, अजून? बरोबर, अजून म्हणजे कशा पद्धतीने असेल, प्रोसिजर काय असेल. आपण CRPC वर चाललो, ॲज पर कस्टम काय असेल. मग न्यायदान करणारा जो न्यायिक अधिकारी असेल किंवा ज्याला पॉवर्स आहे न्यायदान करण्याचे, ते प्रत्येक एरिया वाईज ठरले होते का? पंचायत होती, पंचायत, ग्रामपंचायत. अजून अजून सिव्हिल लाईन्स एरिया, खाप पंचायत. म्हणजे एरिया वाईज काही असेल का की या पर्टिक्युलर एरियामध्ये तुम्ही कुठे राहता? माळगीनगर, बेसा. मग माळगीनगर आणि बेसा जवळपास आजूबाजूला आहेत ना. मग तुमच्या इथे जी सोसायटी राहते आहे त्यांच्यासाठी काही वेगळी सिस्टीम असेल का त्या काळात? हो, काय काय म्हणजे कशा पद्धतीची सिस्टीम असेल. बेसा, बेसा हा एरिया जो आहे त्याच्यासाठी काय सिस्टीम असायला हवी आयडियली? एक्झॅक्टली, पंचलोक. अजून म्हणजे ज्याला पॉवर्स दिलेले आहेत. थोडक्यात आपण म्हणतो दंडाधिकारी, त्याला नंतर स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणतात एरिया वाईज. आता हा स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट हे फक्त पद लक्षात ठेवा, पुढे आपल्याला ते कामात येणार. तर माळगीनगरमध्ये एक झाला. सगळ्यात पहिले मग काय झालं असेल, सगळ्यात पहिले कोर्टा आलं असेल आणि म्हटलं असेल का पब्लिकला की चला आता भांडा, आहे की नाही. म्हणजे पहिले काय झालं असेल, पब्लिक ग्रीव्हन्स आला असेल, आपापसात आलं असेल, एका फॅमिलीमध्ये आलं असेल, आजूबाजूला शेजारच्या पाजारच्यांचं आलं असेल. त्याच्यानंतर सांगितलं की ही व्यवस्था कशी आपण याचं निराकरण करायचं. तर माळगीनगर एरियामध्ये जर काही कंटे झाले तर ही एक पर्टिक्युलर व्यक्ती आहे ज्याच्याकडे तुम्ही तुमची गाऱ्हाणे मांडायची. बरोबर आहे. महाराजांच्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यातनं प्रत्येक गावातनं महाराजांकडे तंटा यायचा का?
प्रत्येक गावागावामध्ये काही लोक ठेवले होते ज्यांच्याकडे पॉवर होती. आपलं कंपोजिशन तसंच आहे. काय आहे त्या कंपोजिशन मध्ये? कंपोजिशन चॅप्टर बघा. मी जेव्हा जेव्हाही काही बोलीन CRPC आणि BNSS रिलेटेड, त्याच्यामध्ये MCQचा कसा इश्यू आपण डोक्यात ठेवायचा तेवढं बघा. म्हणजे या पद्धतीचा जर अभ्यास केला तुम्ही तर तुम्हाला किती क्लिक CRPC कळेल. चॅप्टर 2 आपण BNSS बघतोय ना, BNSS किंवा CRPC काही पण बघा. माळगे नगर बेस अजून कोण आहे पुढे? राणा माळगे वर्धमान नगर, येस. मानेवाडा अजून, येस. अजून मॅडम शंकर नगर. अजून इकडे सिव्हिल लाईन, धरमपेठ फ्रेंड्स कॉलनी. अजून, येस. प्रतापनगर. छत्रपती नगरला कोणी? अभ्यंकर नगर. बजाज नगरचं कोणी? काटोल रोडचं कोणी? उत्तर नागपूरला कोण? मानकापूर. अजून दरीपट्टा, येस मॅडम. महाल. हा इतका एरिया आहे. या एरियामध्ये सगळ्यात पहिले भांडण झाली लोकांची, तर त्यांनी कुठे जायला? येस. पर्टिक्युलर स्टेशन में जैसे जरीपट्टा पुलिस स्टेशन नियरबाय जो स्टेशंस होते हैं. व्हेरी गुड. म्हणजे मार्गी नगर मध्ये जर कोणाची तंटा बखेडा झाला तर त्यांच्यासाठी सगळ्यात पहिले दाद कुठे मागायची त्यांनी? संबंधित पोलीस स्टेशन. कुठलं पोलीस स्टेशन? त्यांचा एरिया जिथे दिलेला होता, कुडकेश्वर पोलीस स्टेशन. म्हणजे आता तुम्ही ज्या ज्या ठिकाणी राहता त्या प्रत्येकाचे पोलीस स्टेशन माहिती आहे, बरोबर आहे? तुम्ही जिथं राहता तुमच्या इथं जर समजा काही घटना घडली तर तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचा हे तुम्हाला माहिती आहे. मग आता त्या कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांना काही पॉवर्स होते का? समजा पोलीस स्टेशनला कोतवाली पोलीस स्टेशन, महालला कोण होतं? कोतवाली पोलीस स्टेशनला गेले, तुम्ही तक्रार दिली, काय करायचं त्याच्यानंतर? ते रिपोर्ट दाखल करा. उसके बाद सूचना पत्र. यानी ये सबसे पहले पुलिस स्टेशन एस्टैब्लिश हुए. कोतवाली, हुड़केश्वर, आपका कौन सा मानकापुर, ये सब पुलिस स्टेशन है. पुलिस स्टेशन में FIR है. FIR आने के बाद उसकी तफ्तीश हुई, इन्वेस्टिगेशन हुआ. इन्वेस्टिगेशन होने के बाद उनको हर एक को एक एक कोड दिया गया, राइट? अब जितने भी पुलिस स्टेशन है उतने तो कोड हो नहीं सकते थे, तो क्या किया उन्होंने? आप JMFC के सामने कितने लोग प्रैक्टिस करते हैं? एंड सिविल साइड में कितने करते हैं? प्योर सिविल. तो जो IPC साइड में, CRPC साइड में प्रैक्टिस करते हैं उनकी सबसे ज्यादा जिम्मेदारी है कि जो सिविल में प्रैक्टिस करते हैं उनको हेल्प करना है. अभी सो जितने भी पुलिस स्टेशन है, बरडी का पुलिस स्टेशन है अपने यहाँ नंबर 2, सदर नंबर 2, सदर था. म्हणजे JMFC नंबर 1 एक पोलीस स्टेशन आहे, 2 ला 2 आहे, 3 ला अजून एक असेल. म्हणजे प्रत्येक JMFC जो आहे त्याला एक मिनिमम एक किंवा मॅक्झिमम किती पण पोलीस स्टेशन दिलेले आहे. कंपोजिशन मध्ये काय म्हटलेलं आहे? क्लासेस ऑफ क्रिमिनल कोर्स. आपण कुठला वाचतोय पहिले? CRPC काय BNSS? CRPC चॅप्टर 2. Classes of criminal courts. Besides the High Court and court pursued under any law, other than this court, there shall be in every state the following classes of criminal courts, namely Court of Session,
ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास अँड इन एनी मेट्रोपॉलिटन एरिया मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, मग ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास आणि मग एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. बरोबर आहे. मग आता आपण सगळ्यात पहिल्याच्या काळी हे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट जे होते आधी, ज्यांना आता एरिया वाईज पोलीस स्टेशन वाईज DI परेडसाठी बोलवतात. बरोबर आहे. ते कुठल्या एरियाचा आहे, हा पर्टिक्युलर बर्डी एरिया, याच्याशी हे 5 नगरं कनेक्टेड आहेत. याच्यामध्ये जर काही घटना झाली आणि टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड आली तर त्यांना जायला. बरोबर. एक पूर्वीच्या काळापासून पहिले तक्रार यांच्याकडे जायची, यांच्या माध्यमातून पोलीस स्टेशनकडे जायची. तेव्हा पोलीस पाटील राहायचे आहे ना, गावामध्ये पोलीस पाटील राहायचे. तेव्हा हे सगळं गावच होतं. तेव्हा हा शहरीपणा, मेट्रो किंवा अर्बनायझेशन झालं नव्हतं. सगळे गावच होते. त्याच्यामुळे पोलीस पाटील राहायचे, एक पंच पाटील राहायचे, पोलीस पाटील राहायचा. अशांकडे पहिले जायचं. आता कॉन्स्टिट्यूशन कसं सुरू झालं की माझ्या एरियामध्ये जर काही तक्रार करायची राहिली तर पहिले पोलीस स्टेशनला, त्या पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी कोर्ट, मग त्याच्यामध्ये त्याची वर्गवारी झाली की ज्याच्यामध्ये 3 वर्षाच्या आत जर गुन्हा असेल तर JMFC ट्रायबल, आणि त्याच्यानंतर 3 वर्षाच्या वरती असेल तर तो सेशन ट्रायबल. त्यानंतर त्याचे कॅरेक्टर ठरले, कॉग्निझेबल, नॉन बेलेबल, कॉग्निझेबल, नॉन कॉग्निझेबल, बेलेबल आणि नॉन बेलेबल. ठीक आहे. हे कॉन्स्टिट्यूशन झालं. त्याच्यानंतर काय विषय आले, टेरिटोरियल डिव्हिजन. टेरिटोरियल डिव्हिजन म्हणजे मी आता सांगितलं की हा पर्टिक्युलर एक एरिया, यांच्यासाठी हे पोलीस स्टेशन आणि हे JMFC कोर्ट. ज्युरिस्डिक्शन इतकं इम्पॉर्टंट आहे की कोणी पिंक कुठला पिक्चर होता, पिंक ना, हा, अमिताभ बच्चन, तापसी पन्नू, काय होतं त्याच्यामध्ये मेसेज नाही, अजून एक नंतरचा पाठ झाला. 0 काही नाही, 0 FIR. आता 0 FIRचं महत्व वाढलेलं आहे. आता डायरेक्शन काय आलं BNSS मध्ये, कुठेही घटना घडली असेल तर कुठल्याही पोलीस स्टेशनने ती पहिले तक्रार घ्यायची, आणि तक्रार घेतल्यानंतर त्या तक्रारीचं स्वरूप त्याच्यानंतर टेरिटोरियल डिव्हिजन कळतं आणि संबंधित पोलीस स्टेशनसाठी पाठवायचे, वर्ग करायचे. बरोबर. टेरिटोरियल डिव्हिजनच्या नंतर 4 JMFC मिळून जे पोलीस स्टेशन त्यांना दिलेलं आहे त्यांचे कोर्ट ऑफ सेशन. बरोबर. कोर्ट ऑफ सेशन मध्ये कधी कधी एरिया आणि नंबर ऑफ केसेस पाहता असं होऊ शकतं की एका कोर्ट ऑफ सेशनला 1 किंवा 2 पोलीस स्टेशन अटॅच आहे. एखाद्या कोर्ट ऑफ सेशनला 4 पोलीस स्टेशन अटॅच आहे. चंद्रपूर सारख्या ठिकाणी 3 पोलीस स्टेशन आहे. मग तिच्या वेळेस काय केलं, आजूबाजूचे जे छोटी गाव आहे, घोघूस आहे, कोंबुर्णा आहे, अशा यांना जॉईन केलं. नागपूरला पण तसंच आहे. मौदा पोलीस स्टेशन आहे. मौदा पोलीस स्टेशन नागपूरच्या हद्दीमध्ये आहे, भंडाऱ्यात जात नाही ते. पण मौदा पोलीस स्टेशन पासून जर आपण समोर गेलो की जवाहरनगर आहे, याचा एरिया वेगळा बांधून दिला. सेशन कोर्ट भंडारा हे या सगळ्या चॅप्टर 2 मध्ये दिलेलं आहे. आता MCQ काय आहे याच्यामध्ये, एखादा MCQ सांगा तुम्ही टेरिटोरियल ज्युडिक्शन मध्ये. कारण हे टेरिटोरियल ज्युडिक्शन पुढे 174 मध्ये येणार आहे CRPC. MCQ कुठलाही एखादा, आता आपण जे 2 सेक्शन फक्त केले, क्लासेस ऑफ क्रिमिनल कोड. आता मी याच्यामध्ये क्लासेस ऑफ क्रिमिनल कोड जेवढं वाचलं त्याच्यावर सर ते मे आफ्टर द कन्सल्टेशन ते एक विचारू शकतात. स्टेट गव्हर्नमेंटला पॉवर दिलाय येस, तर ते विचारू शकतात. हां, काय असेल एखादा मे आफ्टर कन्सल्टेशन विथ द हायकोर्ट आफ्टर लिमिट्स So how the courts are established? Court. तुम्हाला सगळ्यात पहिला करेक्ट ऑप्शन काय आहे याच्यामध्ये, besides the high court and the courts constituted under any law other than this court there shall be in every state the following classes of criminal courts, namely court of session, judicial magistrate second class, executive magistrates are created. Territorial division, every state shall be a session division or shall consist of session divisions
and every session division shall for the purpose of this code be a district or consist of district. याचं एखादं उदाहरण चंद्रपूर गडचिरोली कडनं आलेले कोणी आहेत का इथे? काय उदाहरण मॅडम? हे शेवटचं वाक्य जे वाचलं, एव्हरी सेशन डिव्हिजन शॅल फॉर द पर्पज ऑफ दिस कोड बी अ डिस्ट्रिक्ट और कन्सिस्ट ऑफ डिस्ट्रिक्ट. हे समजून घ्यायचं आहे मला. काय चंद्रपूर जिल्हा हा आधी होता, गडचिरोली जिल्हा नंतर झाला. गडचिरोली जिल्हा व्हायच्या अगोदर त्याचे जेवढे पण सेशन केसेस होते हे सगळे चंद्रपूरला यायचे. म्हणजे कन्सिस्टिंग ऑफ डिस्ट्रिक्ट ऑर डिस्ट्रिक्ट्स. जेव्हा ज्युडिशियल डिपार्टमेंट गडचिरोलीचं वेगळं झालं, पण तिथं प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज देण्यात नव्हते आले काही काळ, तोपर्यंत मग सेपरेट झालं. मग गडचिरोली एरियाच्या अंडर जितके पण तालुके आहेत त्या सगळ्यांचं सेशन डिव्हिजन गडचिरोली. मग त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेटला जितके डिस्ट्रिक्ट आहेत ते सगळे सेशन डिव्हिजन. एरियाप्रमाणे एक सेशन डिव्हिजन, 2 सेशन डिव्हिजन, 3 आपल्याकडे काय आहे, DJ1, DJ2, DJ3, DJ4, JMFC कोर्ट 1, कोर्ट 2 हे सगळे इक्वल ज्युरिडिक्शन आहे. एखादा जर समजा JMFC कोर्ट 1 असेल आणि एखादा JMFC कोर्ट 10 असेल, याचा अर्थ तो ज्युनियर नाही, हे इक्वल आहे कॉन्स्टिट्यूशन वाईज. हे जे कॉन्स्टिट्यूशन ऑफ कोर्ट आपण करतोय इक्वल आहे. मग अशा याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या केसेस असो त्या एरिया वाईज डिटरमाइन केलेल्या आहे. टेरिटोरियल ज्युरिडिक्शन. बर्डीवाला कधीही सक्करदाराला जाणार नाही, कोतवालीवाला कधी मानकापूरला येणार. पण समजा अशी जर घटना घडली तर ते आपण 174 जेव्हा सुरू होईल तेव्हा मी सांगतो की कसा कसा तो ट्रॅव्हल करतो इन्सिडंट. सो टेरिटोरियल डिव्हिजन, every session division shall for the purpose of this code be a district or consist of districts, provided that every metropolitan area for the same purpose be a separate session division and district. आता आपल्याकडे मेट्रोपॉलिटन नाही, आपण मुंबईला मेट्रोपॉलिटन आहे. पण मेट्रोपॉलिटन मध्ये MM बांद्रा, MM अंधेरी, MM गोरेगाव या सगळ्यांचा सेशन डिव्हिजन कुठे आहे? MM दिंडोशी किंवा बोरीवली किंवा बांद्रा असेल तर बांद्रा, इथं सेशन कोर्ट आहे त्याच्या अंडर आहे. म्हणजे आता अंडर म्हणजे कसं, आपल्या इथं सेशन डिव्हिजन अजून कुठे आलं नाही ना, नागपूरमध्ये नाही. यवतमाळच्या साईडचे कोण आलेले आहेत, म्हणजे ज्यांचे रोड यवतमाळला आहेत. चंद्रपूर साईडचे कोण आहेत? मॅडम आहे. चंद्रपूरला पहिले एक सेशन डिव्हिजन होतं, नंतर वरोराला सेशन डिव्हिजन आलं, बरोबर आहे. मग आता त्यांनी काय केलं, बायपार्केट भद्रावती, चिमूर, वरोरा यांचं सेशन डिव्हिजन वरोरा. इथल्या केसेस ह्या चंद्रपूर डिस्ट्रिक्ट जजकडे जाणार नाही. अनफॉर्च्युनेटली आपण नागपूरला तसं उदाहरण सध्या देऊ शकत नाही. वर्धा हिंगणघाट, येस हिंगणघाट, म्हणजे हिंगणघाटला सेशन डिव्हिजन आहे. यवतमाळला 4 सेशन डिव्हिजन आहे. पुसद आहे, प्रॉपर यवतमाळ आहे, अजून दिग्रस आहे, अजून दारवा हे पांढरकवडा तिथे पण एक सेशन डिव्हिजन. तर सगळ्यांचे एरिया हे जे आता मी आपण वाचतो आहे टेरिटोरियल ज्युडिक्शन, टेरिटोरियल डिव्हिजन, त्याच्याप्रमाणे प्रत्येकाचे एरिया वाटून दिलेले आहे. अँड दिस इज बाय दी ऑर्डर ऑफ दी स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट विल डिसाइड. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, स्टेट गव्हर्नमेंट विल डिसाइड. आता हे टेरिटोरियल डिव्हिजन, सेशन डिव्हिजन म्हणजे हिंगणघाटच्या इथला जो JMFC आहे त्याची रिव्हिजन ही हिंगणघाटच्या सेशन डिव्हिजन मध्ये जाईल, ही वर्धेला जाणार नाही. जसं आता सिव्हिल डिव्हिजन कुठे झालेलं आहे, सावनेरला झालेलं आहे. जर समजा उमरेडला झालेलं आहे, जर समजा तिथे JMFCचा किंवा सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनचा एखादा ऑर्डर, नॉर्मली जात नाही कधी ऑर्डर तिथे सिनियर डिव्हिजनला चॅलेंज, आणि सगळे डिस्ट्रिक्ट जजकडे होतात. पण जस्ट फॉर द सेक ऑफ एक्झाम्पल, जर समजा असा एखादा ऑर्डर चॅलेंज करायचा असेल तर ते टेरिटोरियल डिव्हिजन ठरवतं. एकमेकांचं डिव्हिजन कधीही क्रॉस करता येत नाही. गडचिरोलीमध्ये आता PDJ आलेले आहे, सेशन डिव्हिजन फुल फ्लेज्ड आहे. त्याच्यामुळे कुठलाही पोर्शन अगदी चंद्रपूरच्या लागून, चंद्रपूर डिस्ट्रिक्टच्या लागून जरी एखादा असेल, म्हणजे मूल झाला, मूलच्या नंतर आहे सिंदेवाही, सावली, इकडे आरमोडी. तर आरमोडी पहिले चंद्रपूरमध्येच होतं,
पण त्याच्यानंतर आत्ता आरमोरीमध्ये काही घटना झाली, JMFCने काही ऑर्डर केला तर त्याचा चॅलेंज हा फक्त गडचिरोलीला किंवा तिथला कुठला जर सेशन डिव्हिजन आहे तिथेच. सो हा आहे टेरिटोरियल डिव्हिजन्स. मेट्रोपॉलिटन एरिया मी सांगितला, कोर्ट ऑफ सेशन मी सांगितलं, सेशन. याच्याबद्दल कुठलाही काही समज किंवा मी सांगण्यामध्ये काही राहून गेलेलं आहे? एनिथिंग? येस. सेकंड क्लास. येस. Section 11 Court of Judicial Magistrate in every district not being a metropolitan. आता जेव्हा जेव्हा मेट्रोपॉलिटनचा उच्चार होतो तेव्हा फक्त मुंबई सबर्बन वगळता, इव्हन ठाणा पण नाही, ठाणा हे कम्प्लीट डिस्ट्रिक्ट आहे, फक्त सबर्बन मुंबई. म्हणजे इकडे आपण धरू बांद्रा पासून पुढे, म्हणजे इकडे दादर करून आपण माहीम झाला, माहीमला पण सिटी म्हणतात, सबर्बन म्हणत नाही तसं. जिथं आता तुम्हाला ते मुंबईला कोण कोण जाऊन येऊन आहे, आता थोडक्यात सांगतो. ज्या साईडला ऑटो रिक्षा आहे ते सगळं सबर्बन आहे, ज्या साईडला टॅक्सी आहे ते सगळं सिटी आहे. तर सबर्बन म्हणजे बांद्रापासून तर तिकडे वरळी, वसई, विरार इथपर्यंत, नालासोपारा, आपलं न्यू बॉम्बे, वाशी, याला ते सबर्बन म्हणतात. तर जेव्हा जेव्हा मेट्रोपॉलिटनचा उल्लेख येतो तेव्हा ही सगळी टेरिटरी मेट्रोपॉलिटन, मेट्रो सिटी. अजूनपर्यंत नागपूर मेट्रो सिटी नाही, इव्हन फॉर दॅट मॅटर पुणे ही मेट्रो सिटी नाही. फक्त एकमेव मुंबई असं उपनगर आहे जिथे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आहे. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट्स आर मोस्टली इक्विव्हॅलंट टू दी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, बट ॲज फार एज पॉवर्स आर कन्सर्न दे आर मोर सुपेरियर टू ॲज फार एज सिव्हिल ज्युडिशियल इज कन्सर्न. त्यांच्याकडे सेशन होत नाही, त्यांच्याकडे JMFC ट्रायबलच मॅटर होतात, फक्त त्यांना मेट्रो स्थान दिलेलं आहे. त्याच्यामुळे परत कन्फ्युजिंग क्वेश्चन की JMFC ट्रायबल म्हणजे 3 years पनिशमेंट इज देअर इन एनी ऑफेन्स, वेदर इट इज ट्राईड बाय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, कुठे राहील ते ही ट्रायल्स JMFC किंवा MM कडेच राहील. त्याच्यामध्ये 1, 2, 1 and 2 ऑल ऑफ द अबव, ऑल ऑफ द अबव. कारण एक करेक्ट आन्सर जर या पद्धतीने तुम्ही वाचा, ग्रुपमध्ये कोण कोण स्टडी करताय, 2 जण, 3 जण, 4 जण, अजून कोण कोण ग्रुपमध्ये की 2 जण मिळून अभ्यास करतात आहे. जेव्हा 2 जण मिळून अभ्यास करतात तेव्हा हे एकमेकांना प्रोव्हिजन सांगतात की नाही 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 तसं नाही आहे, हे असं असं आहे. सो मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कडे पण 3 years पनिशमेंटच्या केसेस राहणार, JMFC कडे पण 3 yearsच्या पनिशमेंटच्या केसेस राहणार. नेक्स्ट इज या सगळ्यांचा मिळून एक जे आहे ते चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट इज ऑफ अ कॅडर ऑफ सिनियर डिव्हिजन, नॉर्मल कोर्स म्हणून. कारण आपल्या इथे बघाल तुम्ही, जेव्हा चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटचे ट्रान्सफर होते तेव्हा ते कुठेतरी सिनियर डिव्हिजन म्हणून जातात आपल्या तिथे. अँड ही इज दी चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट इज सिनियर मोस्ट ऑफ दी सिनियर डिव्हिजन, कारण त्याला अख्ख्या जिल्ह्याचा कारभार करायचा आहे. ही इज अटॅच टू दी एंटायर डिस्ट्रिक्ट. मेट्रोच्या बाबतीत CMM, चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. मग अशा पद्धतीने वर्गवारी आधीच करून ठेवली. नेक्स्ट स्पेशल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. जेव्हाही हायकोर्टला जर असं वाटलं की सेंट्रल किंवा स्टेटनी त्यांना रिक्वेस्ट केली की या पर्टिक्युलर एरियासाठी स्पेशल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटची अपॉइंटमेंट पाहिजे, त्यानुसार द हायकोर्ट मे रिक्वेस्टेड बाय सेंट्रल ऑर स्टेट सो टू डू कॉन्फर अपॉन एनी पर्सन हू होल्ड्स और हॅज हेल्ड एनी पोस्ट ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे कुठला पण, मुंबईला लोकलमध्ये किती लोकांनी प्रवास केला आहे? लोकलमध्ये तिकीट चेक जो करतो तो रेल्वेचाच माणूस असतो का? नॉट नेसेसरी. त्याला पॉवर्स दिलेले असतात, त्या पॉवर्सला म्हणतात स्पेशल मॅजिस्ट्रेट. एखादा ऑफिसमध्ये असिस्टंट सुपरिटेंडंट असतो, तो ऑफिसमध्ये सकाळी 9:30ला जातो,
त्याच्याकडे पेटी ऑफेन्सेस येतात. जे पेटी ऑफेन्सेस आपल्याला IPC मध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये गुन्हा कबूल आहे का अकबूल आहे, फाईन फटाफट. तिथे चालानच्या बेसिसवर होतात. म्हणजे ट्रॅफिकचे चालान आहे किंवा इतर कुठल्या गोष्टीचे चालान येतात ते. तर ते स्पेशल मॅजिस्ट्रेट की त्या पर्टिक्युलर एरियासाठी. याच्यासाठी रेग्युलर JMFCचा वेळ किंवा MMचा वेळ खर्ची जाऊ नये म्हणून ज्याच्यामध्ये ॲडमिट, गिल्ट ॲडमिट आणि सोडून द्यायचं आहे, फाईन देऊन, फाईन ओनली. त्याच्यामध्ये सेंटेन्स नाही आहे इम्प्रिझनमेंटचे. फाईन ओनलीसाठी ते स्पेशल मॅजिस्ट्रेट कॉन्स्टिट्यूट करतात काही एरियामध्ये. conferred or conferable by under this code on the judicial magistrate of the first class or the second class in respect to particular cases or particular classes of cases in any local area but not being a metropolitan area. म्हणजे जिथे जिथे not being metropolitan म्हटलं की other than मुंबई suburban, rest of the महाराष्ट्र. सुरुवातीला जेव्हा आपल्याकडे सीम आले होते तेव्हा ते काय म्हणायचे, सीम आल्यानंतर मुंबई वेगळं, रेस्ट ऑफ महाराष्ट्राचे सीम वेगळं राहायचे. तुम्ही मुंबई ठाणा क्रॉस केलं की तुमचं सीम मध्ये रोमिंग लागायचं. आता तर सगळीकडे फ्री झालाय, पण पहिले रेस्ट ऑफ महाराष्ट्र सर्कल होता आणि एक मेट्रो सर्कल वेगळा होता. तसं बँगलोरमध्ये मेट्रो सर्कल होता आणि रेस्ट ऑफ द बँगलोर वेगळा सर्कल ॲज फार ॲज सिम कार्ड इज कन्सर्न. Such magistrate shall be called as special judicial magistrate and shall be appointed for such term not exceeding 1 year at a time as the High Court may by general or special order direct. High Court may empower special judicial magistrate to exercise the power of metropolitan magistrate in relation to any metropolitan area outside his local jurisdiction. त्याचा जो लोकल ज्युडिक्शन आहे त्याच्या बाजूला जो एरिया सोडलेला आहे त्याच्यामध्ये हा स्पेशल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कॅन वर्क. Next, local jurisdiction and judicial magistrate. Subject to the control of High Court, Chief Judicial Magistrate may from time to time define the local limits to the area within which magistrate appointed under Section 11 or under Section 13 may exercise all or any of the powers with which they may be respectively invested. Powers invest केले जातात की you can decide petty cases up to fine only. म्हणजे आपल्याला ट्रॅफिक चालान सगळ्यात बेस्ट उदाहरण. कोणी कोणी रील्स मध्ये कॅप्रिओ म्हणून जज आहे, आता गेले जाईल, एक्सपायर झाले. तिथे तिकीट्स मिळतात US मध्ये. तिथे आपल्यासारखं नाही की फोटो काढला, लायसन, चालन घरी येईल, त्यानंतर आम्ही जाणारच नाही. मग 4-5 चालन आल्यानंतर मग एखाद दिवशी जेव्हा थेट चालन येतं तेव्हा मग लोक अदालतमध्ये ते चालन द्यायचं, मग 50% कधी भरायचे. तिथे तसा विषय नाही. तिथे जर समजा रॉंग पार्किंग असेल तर ते टो करतात व्हेकल, त्याला समोर प्रोड्यूस करतात. मग ती त्याची माहिती घ्यायची, $50, $100 काही लोकांना फ्रीमध्ये सोडून द्यायचे. ही इज अ स्पेशल मॅच. म्हणजे फक्त रेफरन्ससाठी सांगतो की त्यांना तसंच एरिया वाईज बसवून ठेवलेलं आहे. तिचं कसं कोर्ट होतं त्या ठिकाणी डेस्क आणि टेबलवर ऑफिसमध्ये बसवून ठेवलेलं आहे. बट त्यांना हे पॉवर्स दिलेले आहेत की तुम्ही या पर्टिक्युलर केसेस बघायच्या. आणि मोस्टली ज्याच्यामध्ये फाईन आहे, पेटी ऑफेन्सेस, ज्याच्यामध्ये सेंटेन्स आहे, म्हणजे अदर दॅन फाईन सेंटेन्स जर असेल तर हे फक्त JMFC किंवा मेट्रोपॉलिटन करू शकतो, नॉट दी स्पेशल मॅजिस्ट्रेट किंवा सेकंड क्लास. नेक्स्ट, सबऑर्डिनेशन ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. एव्हरी चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट शॅल बी सबऑर्डिनेट टू दी सेशन जज. मी काय म्हटलं होतं, हायकोर्ट देन सेशन कोर्ट. आता कसं झालं आहे, बेंच आहे नागपूर बेंच, त्याच्यामध्ये किती जिल्हे आहे आपल्याकडचे, 11-12. वाशिम धरला तर हिंगोली पण आहे त्याच्यामध्ये. तो तिकडे गेला. हा म्हणजे वाशिम जो आता नवीन धरला तर 12, पहिले 11 जिल्हे होते. आणि हिंगोली जो नवीन झाला आहे तो आता संभाजीनगरला जोडलेला आहे, बरोबर आहे. आणि बाकीचे जे याच्यात येत नाही जुने याच्यात ते सगळे मुंबई, म्हणजे पुणे, कोकण. आणि कोकणच्या नंतर जो पोर्शन गोवाला अटॅच्ड आहे तो सगळा गोवा बेंच. हायकोर्ट, देन सेशन कोर्ट, देन सेशन कोर्टच्या खाली जर मेट्रो असेल तर CMM, जर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असेल तर CJM, CJMच्या खाली सगळे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, CMMच्या खाली सगळे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. दिस इज द कंपोजिशन ऑफ द कोर्ट. एनी डाऊट? एनी डाऊट? अभी नहीं.
फर्स्ट क्लास ही रहे, अभी सेकंड क्लास पहले देते थे पर वो एरिया वाइज, दैट इज कॉल्ड स्पेशल एग्जीक्यूटिव मजिस्ट्रेट। वो कब कब काम में आते हैं, टाइम डिक्लेरेशन रिकॉर्ड करते हैं, उनको बुलाया जाता है, जो अटैच रहते हैं। मेडिकल कॉलेज कभी कोई गए हैं? मेडिकल कॉलेज में एक ऐसा टेबल है या रूम है, वहाँ पे मैक्सिमम एसीएम बैठते हैं जिनको पावर्स दिए गए, एरिया वाइज भी बुलाते हैं, वहाँ पे टीआईपी के लिए बुलाते हैं। मोस्टली दोज आर गवर्नमेंट सर्वेंट नॉट कनेक्टेड टू पुलिस स्टेशन, क्योंकि वहाँ पे भी एक न्यूट्रलिटी होना चाहिए, इसलिए नॉट कनेक्टेड टू पुलिस स्टेशन। टीआईपी देखा है आपने कभी पेपर में, टेस्ट आइडेंटिफिकेशन पर सेशन साइड में काम करने को देखा है? टीआईपी सेक्शन 11 एविडेंस एक्ट, राइट? सेक्शन 9 9 नेक्स्ट, प्रत्येक मॅजिस्ट्रेटच्या कोर्टामध्ये केस चालवण्यासाठी एक प्रॉसिक्युटर आहे। सेक्शन 24 प्रॉसिक्युटर्स, पब्लिक प्रॉसिक्युटर्स, ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर्स आर बिफोर दी सेशन कोर्ट, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर्स आर बिफोर दी जेएमएफसी कोर्ट, एमएम कोर्ट। म्हणजे आता काय केलं आहे, एरिया होता माणसांचा, समूहाचा, नागरिकांचा, त्यांचे भांडण तंटे तुम्ही रिपोर्ट करायचे पोलीस स्टेशनला तुमच्या एरियाच्या, त्याच पोलीस स्टेशन मधून त्यांच्या एरियाचा जो मॅजिस्ट्रेट आहे किंवा सेशन कोर्ट आहे अकॉर्डिंग टू दी क्लासिफिकेशन ऑफ दी सेक्शन त्यांच्याकडे जाईल। मग आता ते केसेस कोण चालवणार, म्हणून प्रॉसिक्युशन आलं। म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी देन आफ्टर फायलिंग ऑफ चार्जशीट कन्वर्ट्स इनटू दी प्रॉसिक्युशन साइड, त्याला प्रॉसिक्युशन डिपार्टमेंट आपण, एक इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, एक प्रॉसिक्युशन डिपार्टमेंट। मग असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर आले 25, मग 25-3 खाली ज्या जेएमएफसीच्या समोर लोक अपियर होतात ते 25-3 मध्ये, मग डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन झालं। आता नेक्स्ट चॅप्टर आहे पॉवर ऑफ कोर्ट्स, एमसीक्यू हमखास पॉवर ऑफ कोर्ट्स, कुठल्या कुठल्या केसेस मध्ये कुठले कुठले सेंटेन्सेस देता येतात, सेंटेन्सेस विच मॅजिस्ट्रेट कॅन पास, त्याच्यामध्ये देतात ते अप टू 2 इयर, अप टू 3 इयर, अबाव 3 इयर्स, अप टू 5 इयर्स, नन ऑफ दी अबाव। एमसीक्यू, कारण आता जेव्हाही तुम्ही प्रोव्हिजन वाचाल याच्यामध्ये एमसीक्यू, कारण एक राईट आन्सर जर तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही 3 रॉंग केव्हाही क्रिएट करू शकता, तुम्ही स्वतःचे एमसीक्यू स्वतः तयार करू शकता। आणि दुसरं एक सांगतो, ज्यांच्याकडे एमसीक्यूचे असे पुस्तकं आहे त्यांनी तर सगळ्यात मागे ज्या कीज आहे ना त्या फाडून टाकायच्या। त्याच्या मागचं कसं आहे की मी जेव्हा एमसीक्यूचा अभ्यास करायचो तेव्हा मी पहिला प्रश्नाचं सोडवलं, क्वेश्चन नंबर 1, मी तेव्हाच चेक करायचो इकडे जाऊन, आणि मग 2चं बघून घ्यायचो, मग परत 2चं टिक करायचं ABCD, मग 2चं बरोबर आहे की नाही बघायचं, मग दिसून जातं सी आहे तिसऱ्याचं, मग खूप अभ्यास, मग पेन वगैरे लावून मग सी, असं सगळेजण अभ्यास करतात। ते थोडंसं आपण लालूच थोडीशी असते आपल्याला, जर 100% ज्याला माहिती आहे तो 100% सोडतो, मग की माहिती गरज नाही। मग काय करायचं अशा वेळेस, पूर्ण 50 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आणि मग की बघायचे। पण माझं तरी असं प्रामाणिक मत आहे सेल्फ स्टडीवरनं डायरेक्ट एमसीक्यू सोडवायला घेऊच नाही, ती प्रोव्हिजन स्वतःला समजून सांगावी, त्याच्यानंतर एक रजिस्टर करावं, त्याच्यामध्ये क्वेश्चन टाकावा, त्याचे राईट आन्सर कुठेतरी ABCD मध्ये घ्यावं, जे राईट आन्सर तुम्हाला या पुस्तकामध्ये अवेलेबल आहे, आणि 3 कुठले रॉंग तुम्ही त्याचे ऑप्शन्स ठेवा आणि हे सोडवायला लावा। आणि जर तुम्ही पुस्तक घेत असाल, आव्हाड साहेबांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये 2000, माझे स्वतःचे 3,500-4,000 एमसीक्यू आहे सब्जेक्ट वाईज, पण मी कीच नाही ठेवले। पण मग आता नाही सापडलं तर लोक पटकन गुगलवर टाकतात, आहे बरोबर आहे गुगल, आणि आता गुगलमध्ये AI मोड आलेला आहे, की सगळ्या गुगलच्या लिस्टिंग याच्या अगोदर पहिले AI मोड येतो वरती, तो सांगतो काय आहे। अशा पद्धतीने एमसीक्यू करू नका, तुम्ही इतका स्वतःवर विश्वास ठेवा की तुमच्या हातात CRPC आहे, तुम्हाला क्वेश्चन माहिती आहे। क्वेश्चन कोणते आहे, हेडिंग म्हणजे क्वेश्चन। आता हेडिंग काय आहे, सेंटेन्स विच मॅजिस्ट्रेट मे पास, विच सेंटेन्स मॅजिस्ट्रेट कॅन पास, क्वेश्चन। ही कॅन सेंटेन्स below 3 years, up to 3 years, A and B, both of the above, all of the above.
किंवा अबाव 5 इयर्स, 3 इयर्स. म्हणजे अशा पद्धतीने एमसीक्यू तुम्ही तयार करा. स्वतःचे एमसीक्यू स्वतःच तयार करा. एका सेक्शनच्या जवळ एमसीक्यू तयार करा. एकाच्यामध्ये ऑल ऑफ द अबाव करा. म्हणजे थिंक बियॉन्ड द बॉक्स. अशा पद्धतीने सेल्फ स्टडी जर तुम्ही केला तर आय गॅरंटी की ज्या पद्धतीने तुम्ही पेपर सोडवाल तुम्हाला ऑलरेडी राईट आन्सर तुमच्या डोळ्यासमोर दिसेल क्वेश्चन वाचल्याबरोबर. पण तुम्ही जर समजा एमसीक्यू डायरेक्ट सोडवायला गेले, इतकं कन्फ्युजन आणि त्याची पद्धत आहे की बा पहिल्याचं चेक करायचं, दुसऱ्याला पाहून घ्यायचं, मग टिकमार्क करायचं. म्हणजे आपणच आपल्या याला चॅलेंज करतोय. आणि अल्टिमेटली त्याच्यातील नंतर मग कधी कधी काय होतं, आपण हे मागचा पुढचा पाहून 50 पैकी 50 ओके असतं. मग तसं होऊन म्हणून 1-2 चुकवतो. साहजिक आहे. माझा आत्ता स्कोर किती झाला? 48 आउट ऑफ 50. वा वा वा. त्याच्यापेक्षा या स्वतःचे एमसीक्यू स्वतः तयार करा. त्यांनी इतक्या फास्ट तुम्हाला प्रोव्हिजन कळते. आणि एकदा प्रोव्हिजन कळली की तुम्ही कुठल्याही पद्धतीचा एमसीक्यू तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकता. या पुस्तकामध्ये ऑल राईट आन्सर्स आर देअर आणि ऑल 3 रॉंग ऑप्शन्स आर इन युअर माइंड. पण जेव्हा तुमचा राईटचा अभ्यास होतो तेव्हा तुम्हाला रॉंग अक्षरशः दिसतात किंवा मग तुमच्या राईटवरच लक्ष जातं. जे राईट ऑटोमॅटिक बोल्ड वाटायला लागतं. कारण ही प्रोव्हिजन आपण अभ्यास केलेला आहे, वाचल्या 2-2, 3-3दा, 4-4दा, स्वतःला समजून सांगितले आहे. फॉर दॅट मॅटर मित्र किंवा मैत्रिणीला समजून सांगितलं, त्याच्यामध्ये डिस्कशन झालेलं आहे. नाही 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 असं नाही आहे, याचा अर्थ असा आहे. कारण अजून तर तुम्हाला नॉटविस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दी फॉलोइंग पॅरा अजून यायचंच आहे. प्रोव्हाइडेड ते यायचंच आहे. व्हेअर ॲज अजून यायचंच आहे. कॉमा कसा वाचायचा अजून यायचंच आहे. आता सध्या बेसिक तुम्हाला एमसीक्यू आहे. पण जेव्हा जेव्हा तुम्ही त्या सेक्शनवर जाल तेव्हा तेव्हा तुम्हाला कळेल की त्याचे पण एमसीक्यू कसे होतात. एक प्रोव्हाइडरच्या जागी जर एक व्हेअरएज टाकला की रॉंग आन्सर आहे. पण प्रोव्हाइडर जर तुम्ही वाचला असेल, पहिलं सेक्शन 27 होता. 27चा मेमो माहिती आहे ना, मेमोरंडम. मी खून केलेला आहे, मी तो चाकू तिथे लपवून ठेवलेला आहे, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला मला तिथे घेऊन गेलं तर मी तुम्हाला काढून दाखवतो. त्याची सुरुवातच कशी होती? एकमेव सेक्शन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये ज्याची सुरुवातच नॉन ऑप्शनल क्लॉज आहे. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दी फॉलोइंग पॅरास आहे. 27 कोणाकडे असेल तर बघा, 27 एव्हिडन्स आहे सुरुवात. आता त्यांनी मर्ज केला तो 23, 24, 25 एव्हिडन्स साक्ष अधिनियम मध्ये. पण अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करायला गेले तर तुम्हाला हा पोर्शन इतका सोपा होईल सीआरपीसी की जे लोक मोस्टली सिव्हिल साईडला काम करतात त्यांचा सीआरपीसी लवकर तयार होतो. हे ऑब्झर्वेशन आहे माझं गेल्या 20 वर्षात. जे लोक प्युअरली क्रिमिनल साईडला काम करतात त्यांचे सिव्हिलचे सब्जेक्ट लवकर पाठ होतात. कारण जी गोष्ट नवीन आहे आपल्यासमोर मांडलेली त्याचा अभ्यास आपण जास्त खोलवर करतो. आणि जे आपण आहे ना आपण कॉम्प्लेसंट होतो. सीआरपीसी काय त्याच्यामध्ये काहीच नाही. डेट ऑफ अरेस्ट 15 दिवसाचा पीसीआर आणि संपलं. त्याच्यानंतर एमसीआर, मग घरी, मग बेल, नाहीतर मग आतमध्ये. आता नवीन याच्यामध्ये काय आलेलं आहे, वर्गवारी केलेली आहे. कशामुळे केली? सीबीआय अनुपमचं 1992चं जजमेंट होतं. त्या जजमेंटमध्ये असं झालं की नंतर त्या जजमेंटचा इतका विचित्र पद्धतीने उपयोग करून घेतला की मला अरेस्ट केले. पॉलिटिकल लिडर्सला ज्या दिवशी अरेस्ट होते त्याच्या छातीत सगळ्यात पहिले होते, बरोबर. मग त्याला ऍडमिट करायला लागलं. मग ऍडमिट करायला लागल्यानंतर इकडं त्याला पीसीआर घेता येत. बरं, पीसीआर घेतला. शक्यतो वकील लोक सांगतात पहिले काहीच नको करू, चक्कर येऊन पहिले पडायचंच नाही. पीसीआर घेतला की तिथेच पडायचं. पीसीआरचं सही झालेली आहे. मग त्याला हॉस्पिटलमध्ये नेणं. कारण आपल्याकडे माणुसकीवर कायदा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा दिला तो माणूस रिफॉर्मेटिव्ह आहे, कुठेही प्युनिटिव्ह नाही आहे. खून केल्यानंतरही त्यांना माफी मिळू शकते. रिफॉर्मेटिव्ह की सुधरेल सुधरेल. प्युनिटिव्ह असतं तर ते तुम्ही जे पहिलं म्हटलं आई अगेन्स्ट आय ते प्युनिटिव्ह आहे. ते आता बाकीच्या कंट्रीजमध्ये आहे. शरिया जिचं म्हणतो आपण. आपल्याकडे बाबासाहेबांनी काळजीपूर्वक की आमचा समाज तसा नाही, हार्ड अँड कोर क्रिमिनल हे परिस्थितीने झालेली आहे. सुरुवातीला जर मी गुन्हा केला तर मी अगदी ठराविक नाही की नाही, मला पळवाटाही माहिती आहे. मी वकील आहे मोठा किंवा मी मोठा वकील हायर करू शकतो, मला सगळ्या पळवाटा माहिती आहे. तरीही प्युनिटिव्ह नाही.
म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मधून जेव्हा हे सगळे कायदे जेव्हा आले त्याच्या मागे सगळ्यात पहिले आलं रिफॉर्मेटिव्ह थिअरी, मग आली माणूस. त्याच्यामुळे कॉम्प्लेसन्सी येऊ देऊ नका. कॉन्ट्रास्ट सब्जेक्ट आपण लवकर शिकतो कारण आपल्याला ते इतकं नाविन्य राहतं. मग काय झालं, सीबीआय अनुपम मध्ये त्याचा पीसीआरचा ऑर्डर झाला की त्याला पोलीस स्टेशन लॉकअपला नेता नेताच तो चक्कर येऊन पडतो, त्याचं सुरू होऊन जातं. मग नॅचरली असं केल्यानंतर डॉक्टरकडे जा. डॉक्टर ठरलेला असतो हायपर टेन्शन 4 गोळ्या लिहून द्या, त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवायला लागेल. मग अंडर ऑब्झर्वेशन ठेवतात आहे तर पोलीस म्हणतो की नाही, मला स्टेटमेंट द्यायचं. डॉक्टर म्हणतो ही इज नॉट फिट टू गिव्ह स्टेटमेंट, म्हणजे परत जा. मग 5व्या दिवशी तो डॉक्टर म्हणतो की यस, आता त्याला तुम्ही घेऊन जाऊ शकता. पीसीआर तर घेतलाच नाही, म्हणजे ऍक्च्युअल वर्कआउट पीसीआरचं झालेलं नाहीये, फक्त पीसीआरचा ऑर्डर झाला. मग ते जातात एक्सटेन्शनसाठी. मॅजिस्ट्रेट 5 दिवस तुम्ही काय केलं साहेब, हे ऍडमिट होतात. ठीक आहे, 5 दिवसाचा पीसीआर. मग पहिल्या दिवशी एक मक्का बसलेला असतो, काय झालं, मी काहीच नाही केलं, काहीच नाही. मग जेव्हा एखादा डिटेक्शन तुम्ही टीव्हीचे लोक बघितले का कधी, जे बाउन्सर असतात ते येतात, आता एखादा धक्का मारून जातात, कळत नाही, आणि ते पोलीस स्टेशनचे नसतात, दुसरीकडचे येतात. टिपिकल त्याच्यापासूनच पिक्चर मध्ये ते घ्यायला आले, त्यांचाच माणूस असतो, त्यांना 2-4 सुपारी मारतात आणि इतक्या पद्धतीने मारतात की दुसरा असाच होऊन जातो. त्याच्यावर एक तुम्हाला पिक्चरचं नाव नाही आठवत, कारण CRPC येस बरोबर. आणि अजून एक आहे त्याच्यामध्ये की 3 जण बसले आहेत. मी व्यंग नाही करत कोणावर, पण 3 जण आहेत आणि मी त्यांच्याकडे पाहून राहिलो, इकडून तिसरे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारला त्यांच्याकडे पाहून, बरोबर आहे की मॅडम तुम्ही हा गुन्हा केला आहे का, पण माझे डोळे यांच्याकडे. हे म्हणतात की नाही मी नाही केलं, मी यांच्याकडे पाहतो, पण मी तिरळ आहे थोडसा. मग तुम्हाला विचारतो, तुम्हाला मध्ये कोणी बोलायला सांगितलं होतं, हे म्हणतात मी तर बोललोच नाही साहेब. काय सिस्टीम, मी असं आहे, मी यांना पाहून राहिलो, यांना वाटून राहिलो यांच्याशी बोलून राहिलो, ते उत्तर देऊन राहिले. मग यांनी उत्तर दिलं, मी यांच्याकडे पाहिलं, यांना वाटून राहिलं की मी तर बोललोच नाही. ती सिस्टीम बरोबर. मग त्यांचेच लोक पेरलेले असतात, त्याच्यात याला एखादा सिगरेटचा चटका, आपण 3rd डिग्री वगैरे म्हणतो, सगळ्या ठिकाणी सगळं होतं. असे उगाचच काही फुटत नाही आरोपी, ते सांगत नाही फक्त. मग अशा पद्धतीने 15 दिवस झाले, एक्झॉस्ट होऊन गेले, त्याला पीसीआरच नाही मिळाला. शेवटी काय, त्याच्यात मी म्हणतो फर्स्ट 15 डे फ्रॉम द डेट ऑफ ऑपरेशन. असं 1992 पासून चालू होतं. त्यानंतर 2 वेगळे जजमेंट आले, ते 2 जजमेंट मग रेफर केले बॉम्बे हायकोर्ट, मग ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. आता कायदे करणाऱ्यांच्या लक्षात आलं की अशा गोष्टी करून, जे आपण वकील म्हणूनच आपल्या आरोपीला सांगतो चक्कर येऊन केव्हा पडायची, डोळे कसे वरती फिरवायचे, हे सगळं आपण सांगतो. म्हणजे तुम्ही म्हणजे एक पद्धत आहे, पीसीआर कटाने जाणं आहे म्हणतो की नाही आपण, पीसीआर कटाने जाणं. मग अशा पद्धतीने सगळ्या आरोपीला शिकवलेल्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर काही होत नव्हता म्हणून फेमसने काय केलं, ते 15 दिवसाचा पिरियड जो आहे तो उचलून घेतला आणि याला 60 आणि 90 के हिशोबाने 40 आणि 60 केलं. 60 आणि 90 म्हणजे काय, ज्याच्यामध्ये 60 दिवसाच्या चार्जशीट दाखल करायचे असे गुन्हे, त्याच्यामध्ये पहिल्या 40 दिवसात हा 15 दिवसाचा पीसीआर केव्हाही देता येतो. म्हणजे पीसीआर टू एमसीआर, म्हणजे आता पहिल्या दिवशी पीसीआर दिला, हॉस्पिटलमध्ये गेला, जाता जाता चक्कर वगैरे आली, हॉस्पिटलमध्ये गेला की तिथंच ते येतात की बा पीसीआर आम्ही कन्वर्ट करतो एमसीआर. समजा 5 दिवसाचा पीसीआर दिला आणि शेवटी एमसीआर मध्ये दिली, नंतर नवीन एखादी फॅक्ट डिस्क्लोज झाली, परत कोर्टामध्ये म्हणतात की आमच्याकडे 10 दिवसाचा पीसीआर अजून शाबूत आहे. त्याच्यातला मग एमसीआर टू पीसीआर हे नंतर आले. ही प्रोव्हिजन आता 167च्या माध्यमातून 187 मध्ये आली, नवीन BNSS. आधी हे नव्हतं. आधी अनुपम कुलकर्णी, सीबीआय वर्सेस अनुपम कुलकर्णी 23 आणि 8 31 वर्ष त्यांनी त्या अनुपम कुलकर्णीच्या भरोशावर काढले. जेव्हा कायद्याचा मिसयूज होत राहिला हे सगळं कळत होतं, आपापल्या हिशोबाने सगळे कायदे राबवले जात होते. आता हे नवीन कायदे, पोस्टलचं प्रमाण आता कमी होईल, आपण त्या एव्हिडन्स ऍक्टमध्ये घेऊच. नवीन BSA प्रमाणे प्रत्येक गोष्ट ई साक्ष म्हणून आलेला आहे. ई साक्ष
त्याच्यामध्ये प्रत्येक आयोला आपला मोबाईल, त्याच्यामध्ये ते ई साक्षरचं गुगल प्लेवरनं डाउनलोड करायचं आहे आणि सगळ्या गोष्टी तो त्याच्यात रेकॉर्ड होतो. म्हणजे कायद्याच्या कचाट्यातून हार्ड अँड कोर क्रिमिनल सुटला नाही पाहिजे म्हणून हे अमेंडमेंट आलेले आहे. वास्तविक फार कमी प्रोव्हिजन मध्ये अमेंडमेंट आलेले आहे. तुम्ही जर 73 आणि 23 BNSS जर पेज टू पेज पाहिला तर फार कमी याच्यामध्ये आले. 14 किंवा 13 प्रोव्हिजन्स मध्ये BNSSच्या एक्स्ट्रा प्रोव्हिजन्स आहेत. Yes. हे जे 11 मध्ये जे प्रोव्हिजन आलेली आहे नंतर ऑर्गनाइज क्राईमची ती डेफिनेशन आहे. जी मकोकामध्ये नव्हती ती डेफिनेशन आहे. जितक्या टाळा मकोका ह्या ज्या PMA, PMLA, UAPA जे आलेल्या आहेत डिफाईन केलेल्या आहे. पहिले कुठे डिफाईन होत्या? आता BNSS मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्या पहिल्या डिफाईन केलेल्या नव्हत्या. मग अशा परिस्थितीमध्ये 40 आणि जिथे 90 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल करायची आहे म्हणजे सेशन ट्रायबल आहे ज्याच्यामध्ये अबाउट 10 इयर्स आहे आणि बिलो 10 इयर्स आहे. तर बिलो 10 इयर्स असेल तर पहिल्या 40 दिवसामध्ये कन्व्हर्शन ऑफ PCR टू MCR आणि MCR टू PCR फॉर दी पिरियड ऑफ 15 डेज ओनली. पहिले जे फक्त फर्स्ट 15 डेज होते ते या 40 दिवसातले 15 दिवस पिक करता येतात आयोला. तसंच ज्याच्यामध्ये अबाउट 10 इयर्स पनिशमेंट आहे त्याच्यामध्ये 60 डेज मध्ये कन्व्हर्शन ऑफ PCR टू MCR ही प्रोव्हिजन आणली. का आणली? त्याचा गैरवापर होतो. सेंटेन्स झाले, पॉवर्स झाले, कोणत्या कोणत्या पॉवर्स आहेत. आता पोलीस ऑफिसरचे पॉवर्स दिलेले आहेत चॅप्टर 4 मध्ये. पॉवर्स ऑफ सुपिरियर ऑफिसर, एड टू द मॅजिस्ट्रेट अँड पोलीस हे सगळ्यांचे फंक्शन्स दिलेले आहेत. दिसतंय हे ट्रॅव्हल ऑफ एन इन्सिडेंट थ्रू द कोड अँड संहिता. हे दिसतंय ना? आम्ही एक व्हेरायटी स्क्वेअर तयार केलेला आहे ChatGPT वर. आज फक्त मी इंट्रोडक्शन देऊन देतो आणि सगळी मदत तुम्हीच एकमेकांना करायची आणि मला गाईड करायचं. काय काय याच्यामध्ये आता हे स्टेट बँकचं स्थानते वगैरे झालेलं आहे ते मी नाही केलेलं आहे, ते ChatGPT ने केलं आहे. ChatGPT मोस्टली इंडियन नेम्सला जाणीवपूर्वक स्पेलिंग मध्ये मिस्टेक करतो. मी जर अजून कमांड दिला असता की त्याला चेंज करा तेव्हा इंडियन पोस्ट कसं केलं त्यांनी स्टाटे बँसक ऑफ इंडिया हे जाणीवपूर्वक करतं ChatGPT. अजून जर तुम्ही कमांड दिला असता की करेक्ट दी ग्रामर तर त्यांनी बरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया. व्हेरायटी स्क्वेअरचं काय केलंय पहा, पॅरिटी स्क्वेअर. जिथे जिथे स्टँडर्डाइज नावं आहेत तिथे तिथे आता सध्याचा AI हा अशा पद्धतीने स्पेलिंग मिस्टेक जाणीवपूर्वक करतो. हा तयार केलेला आहे. काय काय आहे याच्यामध्ये बघून घ्या. काय काय आहे सांगा पटापटा. येस मॅडम. पेट्रोल पंप. येस येस. एक 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 एक. येस मैडम. स्टॉल्स. यस. एक यहाँ पे जिसने बताया उसके अलावा जो भी होगा बताओ. CCTV है सर. गैरेज, मेट्रो, अजून अजून मोबाईल टावर, अजून हा ऍडव्हर्टाईज, अजून आता
कोणते कॅमेरे आहेत? आता 2 CCTV झाले. सीसीटीव्ही, झेब्रा क्रॉसिंग, येस. अजून बुलेट रायडर, अजून येस. होर्डिंग आहे, होर्डिंग, झाडं आहे, सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत, मेट्रो दिसते आहे, हेल्मेट घातलेला आहे. त्या दोघांनी हेल्मेट घातलेला, बाकीच्यांनी हेल्मेट घातलेला आहे का? सगळ्यांनी घातलेला आहे. म्हणजे ChatGPT तेवढी काळजी घेतलेली आहे, राईट. नेक्स्ट, किती कार आहे? कोणाचा ऍक्सिडेंट झाला आहे? कोण जखमी झाला असेल त्याच्यामध्ये? नक्की? हाँ, लेकिन इंजर्ड कौन हुआ? पेट्रोल पंप से कार निकली उसकी गलती है, ओके. और वो वाला वो रॉन्ग साइड जानबूझ के चला रहा है कि इधर के गाड़ी का कोलिजन बचाने के लिए वो इधर में है? क्रिमिनल लॉ, क्रिमिनल एडवोकेट, ये क्रिमिनल म्हणजे घुसखोरणारा नाही, क्रिमिनल साइडला प्रॅक्टिस करणार, आउट ऑफ बॉक्स. चलो फटाफट फटाफट, आप अपनी एविडेंस के लिए तैयारी कर रहे हो साइमल्टेनियसली. ये 7 या 8 स्लाइड है, इसमें से मैं पूरा CRPC आपको बताने वाला हूँ, ठीक है. मार के भाग गया, क्या हुआ? और मार के भाग गया, और अरे सोचो फटाफट फटाफट. त्यांना तसं सोडून चालला गेला. नेक्स्ट, नाही नाही, हे कॉमन आहे, सगळ्यात महत्वाचा. अजून अजून अरे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. गाडी गायब आहे सर, गाडी गायब आहे. बघणार आहे, अजून काय बघणार आहे? मग गाडी नाही. कोणाला पडली आहे का? याला पहिले हॉस्पिटलला न्यायची. आत्ता नवीन आलेला आहे सोशल मीडिया. अरे इथे ऍक्सिडेंट झाला, अरे तिथे ऍक्सिडेंट झाला, बरोबर आहे. ते बाकीचे लोक, अरे काही लोक, हे सगळं एका कमांडने केलं आहे. मी काहीच नाही केलं, फक्त ChatGPTला एक कमांड दिला, पीपल गॅदर्ड. त्याला कळून गेलं इंडियन माणसं काय करतात. पहिले मी याच्या कमांड्स पण दाखवू शकतो, माझ्याजवळ आहे. सिंपल कमांड दिली आहे की देयर इज अ ऍक्सिडेंट, समबडी कॉल्ड ॲम्ब्युलन्स. आली, हे सगळे लोक एकत्र जमा झाले, काही लोक डायरेक्शन देऊन राहिले, सांगून राहिले घटनास्थळावर कोण कसं आलं, बरोबर. अनफॉर्च्युनेटली हे पोलीस हवालदार पण तिथे दाखवले. अनफॉर्च्युनेटली, पण ते शांत आहे आणि सगळ्यात मागे येते, बरोबर. हे तिघ जण कोण असतील शक्यतो? हा मॅडम, इतकं सोपं हा नाही. अजून एक आउट ऑफ बॉक्स. कोण म्हणे न्यूजपेपर? येस येस येस. ते काय करून राहिले? मैं वेराइटी स्क्वायर से आज तक के लिए सो बोल रहा हूँ. मैं वेराइटी स्क्वायर से टाइम से बोलने के लिए सो बोल रहा हूँ. एक्सीडेंट गया, वो आदमी गया, हमको कुछ पता नहीं है. इंडियन मीडिया यूजिंग सोशल मीडिया एट द फुलेस्ट, नोन टू ChatGPT. त्यांनी ॲम्ब्युलन्स इंडियन वापरली. बाकी त्या दिवशी पहिल्या ह्याच्यामध्ये हे फॉरेनच्या ड्रेसमध्ये होते, मग मला प्रत्येकच इंडियन ड्रेस लिहायला लागला. आहे सगळा फुल फ्लेजेड परिसर आहे. नंबर ऑफ टाइप्स ऑफ विटनेस मध्ये कोण आहे? पहिला आई विटनेस. मैडम, व्हाइट शर्ट पहनने वाले कितने लोग हैं वो इंसिडेंट में? हाँ, व्हाइट शर्ट पहनने वाले कितने लोग हैं? 5 6. यस सर, 5 पेक्षा जास्ती. यस सर, व्हाइट शर्ट घालून
किती 5 6 5 पेक्षा जास्ती अजून 8 यस 8 अजून अच्छा यार चौगन ने एविडेंस का पढ़ा मैडम ने बताया कि 5 व्हाइट शर्ट पहन के थे इन्होंने बताया 6 व्हाइट शर्ट पहन के थे और क्रिमिनल का साइड में प्रैक्टिस करने वाले फटाफट ओमिशन लिख रहे मैडम तुम्ही किती सांगितलं आम्ही किती सांगितलं 8 तुम्ही किती सांगितले 5 पेक्षा जास्ती आणि एकाने उत्तर दिलं की मला पांढरे शर्टवाले इतके माहिती नाही पण होते हा कोरोपरेटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स काय आला माणसं होते कोरोपरेशन आलं 5 6 5 पेक्षा जास्ती म्हणजे कव्हर केलं 8 कव्हर केलं कोरोपरेशन आया क्या आदमी लोग वहां पे थे पीपल गैदर्ड एट द स्पॉट काय झालं अरे बताओ ने भी इतना पिक्चर बताया मैंने फटाफट फटाफट तो बताओ एम्बुलेंस में लेके जा रहे किसको लेके जा रहे इंजोर और इसको सोने की अभी जा रहे हाँ सामान गिरा है और जोर से बाइक गिरे और अब इनका मैडम का कहना है कि एक्सीडेंट धोखा हुआ लेके एक को ही जा रहे नहीं शी इज राइट हो सकता है मुझे क्रिमिनल प्रैक्टिस करना है मैं एडवोकेट आरोपी की तरफ से हूँ ये दिस इज द राइट वे ऑफ थिंकिंग आउट ऑफ बॉक्स हाँ वाइफ कहाँ गई वाइफ चली गई क्या जान मुझ के गई क्या जान whether wife ran away from the spot why not questionable right वाइफ भाग के जा सकते हैं क्या क्यों नहीं and what out of box exactly conspiracy उसने बोला कि आप डैश मार देना मैं पीछे से जाऊंगी क्योंकि ये तो वो यहाँ पे वाइफ थी क्या यहाँ पे वाइफ थी क्या सबसे पहले वाइफ अपने हस्बैंड के पास जाके बैठेगी है क्या नहीं है कितनी थियरीज होगी अभी ये भाई का भी लोग क्या मान अभी और क्या है इसे कार के नंबर प्लेट हो सकते हैं राइट और जो बैग पीली है बैग इंपॉर्टेंट डॉक्यूमेंट्स होंगे हो सकते हैं और उठा के लेके चले गए और यहाँ पे मैंने ऐसा देखा कि सिर्फ 8 या 10 ही लोग रिप्लाई दे स्क्रैच मार्क नहीं एक ने बोला कि टायर के रैश मार्क नहीं सर चलो फटाफट बताओ देखो मैं आपको सबसे पहले डिक्लेयर कर देता हूँ ये जो स्लाइड्स है इसके ऊपर से हम सीआरपीसी सीखने वाले हैं एमसीक्यू की तरफ से अगर आपका कंसंट्रेशन नहीं है तो अनफॉर्चुनेटली मैं आपको सीआरपीसी में मेन चीजें बता नहीं पाऊंगा जो एविडेंस एक्टिविटी आने वाली है सेम स्लाइड दोन्ही मिसिंग है यस यस मैडम दिसतंय सांगा सर इंजर्ड पर्सन की बाइक रखी है और नहीं एकच बाइक होती बाइक दोनों क्या Where is clear? आहे jurisdiction आता इथे जेवढे लोक बसलेले आहेत इतके लोक बसलेले आहेत प्रत्येकाने सगळ्यात पहिले कोणत्या भूमिकेमध्ये यायचं आहे सांगा
सर हिट एंड रन आप वो इंसिडेंट्स में हैं, आप सबसे पहले क्या करेंगे? बोलते हैं एफआईआर लॉन्च करेंगे, इसलिए तो सीतामढ़ी पुलिस स्टेशन में है ना। आप इन्फॉर्मर, यस, और आई विटनेस, आप डायरेक्ट आई विटनेस करके जाएंगे। एंड हाँ, स्टेटमेंट लेंगे जो भी वहाँ पे उनको बुला के स्टेटमेंट कौन लेगा? अभी एफआईआर के बाद पुलिस ये मैंने सीतामढ़ी पुलिस स्टेशन बताया अभी, यहाँ पे क्या क्या होने वाला है ये आप बता रहे हैं। सबसे पहले आप लोगों में से कौन कौन किस किस पोजीशन में जाने वाला है? इमरजेंसी नंबर पे कॉल करें पुलिस स्टेशन में कॉल करेंगे। अब वीआईपी स्क्वायर से नजदीक है सीतामढ़ी, एकदम दौड़ के जाएगा, राइट? इन्फॉर्मर किसने बोला था? हाँ, आपने बोला था एफआईआर करना, यानी यू मीन्स यू आर विक्टिम और इंजर्ड, राइट? ओके, एंड एम्बुलेंस को कॉल करो, बरोबर. कोणीतरी या मग इकडे. हे असं करायचं, असं करायचं. आता बघा, आता दिसतंय ना? आता सगळ्यांना दिसतं, तुम्ही पहिले सांगा. आधीची स्लाइड एकदा दाखवा. हो. चला, मोकळा रस्ता, व्हेरायटी स्क्वेअर, सराउंडेड बाय ऑफिसर्स, पेट्रोल पंप, गॅरेज, पब्लिक वॉन्डरिंग, अनपुट कजन व्हीकल, कार, ऑटो रिक्शा, सीसीटीव्ही कॅमेरा, मेट्रो, मेट्रो रिझॉर्टिंग विदाउट स्टेशन्स, हॉकर्स, झेब्रा क्रॉसिंग, इकडच्यांना दिसतं नव्हतं कोणाला. चला, गाडी आली. हाँ, वो पेट्रोल भर के आ रहा मैडम, वो गाड़ी वाला ठोकने वाला भी पेट्रोल भर के आ रहा था. इधर से आ रहा था. चलो ठीक. ये जो आ रहा है ना, ये एमएससीबी का है, वो कंट्रीब्यूटरी नेग्लिजेंस एंड ऑल दैट. अपन सीआरपीसी की तरफ से जा रहे हैं. यस. अब ये मत बोलो कि एक गाड़ी से बाइक क्या दूसरे इसमें चले गए हो, ऐसा नहीं है, वो एक ही बाइक है. इट इज अप कैंडिडेट. यस. एक्सीडेंट, इंजर्ड, somebody called एम्बुलेंस, और इसमें से एक पुलिस भी आया है वहां पे देखते देखते. उसने किसी को इन्फॉर्म नहीं किया, मेरे को क्या करना है, अरे नेक्स्ट. पुलिस वाले ने हेल्प किया है. अब 3 पुलिस आ गए बिन बुलाए. कभी आते हैं क्या? बाइक चेंज होगी, दैट इज अ कैंडिडेट. उसको भी विटनेस बॉक्स में बुलाएंगे. नेक्स्ट, एम्बुलेंस लेके अभी जा रही है, स्पॉट पे सामान पड़ा हुआ है. रिलेटिव हो सकता है. एफआईआर लिख रहा है. सर इन्फॉर्मर प्रक्रिया सुरू आहे. आता याच्यामध्ये तुम्ही पण आहे हजर. तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये, किंवा फॉर दॅट मॅटर याच्यामध्ये गाड़ी का नंबर प्लेट देख लीजिए, वो कार का नंबर प्लेट. कार का नंबर प्लेट ये लिख के रख सकते हैं. और सबसे पहले एम्बुलेंस को इन्फॉर्म कर सकते हाँ, हैं. सीसीटीवी फुटेज सीआरपीसी किसके पास है अभी फिलहाल? सबके पास है. सेक्शन 43 क्या है देखो. और 43 क्या है? आप लोग कौन हो? प्राइवेट पर्सन.
आप लोगों का पहला काम क्या था? किसी ने अटेंड किया? नहीं किया। अभी ट्रायल मार्क है। प्राइवेट पर्सन कैन अरेस्ट अनलेस एंड अनटिल रेगुलर पुलिस अपीयर्स ऑन द स्पॉट। क्या लिखा है 43 में? Arrest by private person and procedure on such arrest. Any private person may arrest or cause to be arrested any person who in his presence commits a non-bailable and cognizable offence. जरूरी है क्या कि आप प्राइवेट पर्सन हो, इफ यू आर नॉट एन एडवोकेट, आपको पता है क्या कि ये कॉग्निजेबल एंड नॉन बेलेबल है? नहीं। इसका मतलब आपने करना है, उसको रोकना है, बराबर है? तो अभी हम दो प्रोविजन पे आ गए। सबसे पहले हु कैन इन्फॉर्म, कौन कौन इन्फॉर्म कर सकते हैं? विक्टिम, इंजर्ड, उसके साथ जो कंपेनियन है वो, इन्फॉर्मर, विटनेसेस जो भी कोई होंगे वो, यानी जो जितने लोग हैं ऑल आर इन्फॉर्मर। और वो जो इनके साथ जो मैडम थी, अभी इंजर्ड तो अनकॉन्शियस है, शी कैन नॉट गो टू पुलिस स्टेशन डायरेक्टली। हाँ, अगर इफ इज डेड देन इज आत्मा कैन ट्रैवल टू द पुलिस स्टेशन, तो शी कैन नॉट लॉन्च द रिपोर्ट। सो इंजर्ड कैन फाइल सेक्शन 190 of CRPC रीड विथ 154 of CRPC। 154 क्या है? आप इंडेक्स ही देखिए, इंडेक्स में फटाफट हो जाता है। 14154 इंफॉर्मेशन इन कॉग्निजेबल केसेस क्या है? फर्स्ट टाइम उसका कॉग्निजेबल ऑफेंस का इंफॉर्मेशन पुलिस स्टेशन को देना चाहिए इन द फॉर्म ऑफ सेक्शन 191B। और कौन दे सकता है? आपका अपॉइंटमेंट हो गया एज ए मजिस्ट्रेट और आप छुट्टी में नागपुर में आए हैं, वैरायटी स्क्वायर में जा रहे हैं आप मॉल में, आपके सामने एक्सीडेंट हो गया, वेदर यू कैन अरेस्ट दैट पर्सन अंडर विच प्रोविजन? 43 के बाद कौन सा प्रोविजन? 44 क्या है उसमें? अरेस्ट बाय मजिस्ट्रेट। अरेस्ट बाय मजिस्ट्रेट है। यस सर। सो वेदर इट इज नेसेसरी कि ये नागपुर में मजिस्ट्रेट होना चाहिए, क्योंकि 484 के हिसाब से आप अगर नागपुर में प्रैक्टिस करते तो आप का उम्र कभी भी नागपुर में पोस्टिंग आपका होगा नहीं, एक्सेप्ट इन डेपुटेशन। 484 इट इज इक्वली एप्लीकेबल टू सेशन जज। सो मजिस्ट्रेट अगर यूज किया है तो आप अपने गांव में भी आप नागपुर में मजिस्ट्रेट हो, वर्धा से आए ऐसा पकड़ के चलो, या आप नागपुर के पढ़े लिखे हो, पास हो गए और वर्धा पोस्टिंग है और छुट्टियों में आए हो, so you are still a magistrate 24 hours. So magistrate can also arrest, private person can also arrest. पर सबसे पहले ऐसा बोलेंगे कि जाओ पहले उस आदमी का साइन लेके आओ, ऐसा होता है क्या? ये होता है ना, पहले पुलिस तकरार दाखिल करो फिर हम एक्शन लेंगे, ऐसा होता है, पिक्चर में होता है। वी आर लिटरली ऑब्सेस्ड बाय मूवी मोस्ट ऑफ द टाइम। ऐसा कभी होता है क्या कि एक विटनेस हो गया, उसके बाद यूर टर्न, फिर बोलते कि नहीं एट प्रेजेंट मैं नहीं पूछूंगा, होता है उसी समय आर्ग्यूमेंट करते हैं आप हर विटनेस में, पिक्चर में। रियल लाइफ में ऐसा होता नहीं है, पहले पूरा एविडेंस रिकॉर्ड पे जाता है। तो हमको आज और कल पूरी चार्जशीट तैयार करना है। ये इंसिडेंट की 4 स्लाइड मैंने आपको दिखा दी। आप चार्जशीट हर एक जन अपने अपने हिसाब से करने वाला है। तो मुझे शॉर्ट में बताइए कि ये एक हो गया इन्फॉर्मर 154 इंफॉर्मेशन ऑफ द कॉग्निजेबल ऑफेंस टू द पुलिस स्टेशन बाय whom injured or companion or any informant. So anybody can set criminal law in motion, right? इन्फॉर्मेंट ने पुलिस कंप्लेंट कर दिया, इसीलिए इतना अच्छा पुलिस स्टेशन लेके आया,
राइट? पुलिस की जीप है, पुलिस बैठा है सामने में, सब कुछ है, लोग इधर से उधर जा रहे हैं। यानी टिपिकल नागपुर का एरिया दिख रहा है। कोई तो भी आया, ये इंजर्ड तो नहीं है, इंजर्ड के साथ कोई तो भी है, या ही में भी इननॉर्मल, क्योंकि वाइफ चली गई है एम्बुलेंस के साथ, बराबर है, नॉर्मल कोर्स में। अभी उसकी कॉन्स्पिरेंसी में नहीं जाते हम, बिकॉज वी आर नॉट इन अ फैमिली कोर्ट। फिलहाल सीआरपीसी कोर्ट वाइफ सही सही में गई, इंजर्ड को लेके, हस्बैंड को लेके गई, कोई तो भी एक आया है, इंफॉर्मेशन दिया है, 154 इन्वोक किया है। इसमें क्या है? 191B। 191B क्या है? हिंदी पहला, सबसे पहला है मैजिस्ट्रेट, सेकंड है टू द पुलिस ऑफिसर, थर्ड है प्राइवेट, बराबर है। 191B का कॉम्पोजिशन बताइए प्रोविजन में। Upon receiving a complaint of facts which constitute the offence, upon a police report of such facts, upon information received from any person other than a police officer, or upon his own knowledge that such offence has been committed in a private view. So 190 read with 154, ये प्रोसीजर अभी चल रहा है, सीआरपीसी में चल रहा है, ये बीएनएसएस आ गई है, रिकॉर्डिंग ऑडिओ विजुअल आता कंपल्सरी झाला आहे ना बीएनएसएस मध्ये, ई साक्ष. म्हणजे त्याला फक्त एवढंच सांगायला लागलं किंवा ऍट द टाइम ऑफ पुटिंग हिज कंप्लेंट somebody was recording, तो तुरंत उन्होंने मैडम को लेके आए रिकॉर्ड करने, राइट? सो दिस इज बीएनएसएस, दिस इज सीआरपीसी, ओनली डिफरेंस सेम है, बाकी सिर्फ रिकॉर्ड कर रहा है एंड दैट इज रिकॉर्डेड बाय अ कैमरा. आता तुम्ही मला सांगितलं असा असा ऍक्सिडेंट झाला, आता मी जरा स्पॉट बघून येतो. हम आ रहे हैं, हम आ रहे हैं, रुको, हम स्पॉट पे आए. और क्या करते हैं आगे? आजू बाजू का सर्विलांस कर रहे हैं. कैसे कर रहे हैं? तो लाउडस्पीकर पे पडेंगे की आता अर्धा तासापूर्वी इथे ऍक्सिडेंट झाला, ज्यांनी ज्यांनी बघितलं असेल त्यांनी माझ्या समोर यावी, ऐसा सीसीटीव्ही एंड जो परमानेंट वाले लोग हैं, स्ट्रीट हॉकर्स, अभी आप लोगों ने सबसे पहले क्या इन्फॉर्म किया पुलिस स्टेशन को? यू ऑल इंडिविजुअली गॉन टू पुलिस स्टेशन, रिकॉर्ड द कंप्लेंट बीइंग इन्फॉर्मर कि ऐसा ऐसा हुआ है. उसके बाद आप ही लोग सडनली वो रिसीव भी किए कंप्लेंट, और आप खुद डंडा लेके निकले स्पॉट पे कि चलो नाउ यू ऑल आर इंस्पेक्टिंग द स्पॉट. मी हे का बरं सांगतोय? 3-3दा पहिल्यांदा तुम्ही इंजर्ड सोबत कंपॅनियन होते म्हणून इन्फॉर्म केला त्या कॅपॅसिटीमध्ये. दुसऱ्या कॅपॅसिटीमध्ये तुम्ही ते रिड्युस्ड इनटू रायटिंग तुम्ही स्वतःची लिहून घेतली. एफआयआर बनला का? किंवा काही लोकांच्या मध्ये बनला, काही लोकांच्या मध्ये एफआयआर अजून तयार झाला नाही. त्याची काय चालू आहे मग? इन्क्वायरी. जेव्हा एफआयआर तयार होऊन जातो तेव्हा काय करतात? इन्व्हेस्टिगेशन. देयर इज अ डिफरन्स बिटवीन इन्क्वायरी अँड इन्व्हेस्टिगेशन. एमसीक्यू, इन्क्वायरी मध्ये काय काय होतं, इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय काय होतं, राईट? इन्क्वायरी म्हणजे आयन की ईएन? आयन. ईएन केव्हा होते? याच्यामध्ये सीआरपीसी मध्ये ईएनचा उल्लेख आहे का पुढे? आणि आयनचा उल्लेख आहे का? इतना बारीक पडला पडेल ना सीआरपीसी. सर ते एखादी डेड बॉडी जर फाउंड झाली तर इन्क्वायरी होते. डेड बॉडी जर मिळाली तर ईएन इन्क्वायरी होते. त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी बॅबलोग्राफी, त्याच्यामध्ये पाहणार आयन आणि लास्ट मध्ये त्यांच्याकडे मोठं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये लास्ट येतं ना सब्जेक्ट इंडेक्स किंवा त्याच्यात
आम्ही मोठं पुस्तक आहे ना, शेवटी आयन इयन आहे का? हा येस येस दुसरे लिखो आयन इयन. आयन आहे. आयन आहे आणि इयन आहे का? इयन नाही तो ये आहे. कितने देर तक की क्लास है मुझे बताओ ना, मुझे मैं एक बार उसमें चलेगा तो मुझे टाइम का पता नहीं लगता. 12 बजे तक ना. इयन नाही आहे सर. इयन नाही. इयन नाही. इयन यानी क्या? और कैसे क्या हो? कैलकुलेशन इयन. ये इयन और कैसे होती है? एफआर होने के पहले का ये इयन करना. प्राथमिक इन्वेस्टिगेशन एफआर होने के बाद हर जगह पे जाके वो इन्वेस्टिगेशन करना. ये क्या है? स्टेटमेंट ऑफ ये कौन हो सकता है? विटनेस. हम्म? पंच असू शकतो. ये कौन हो सकता है? अब यहाँ से ये एक स्लाइड से ये एक स्लाइड आने तक के हमको क्या क्या करना है कल आप मुझे बता सकते हैं? हाँ, फिर मैं आपको फटाफट एमसीक्यू बताता. कहाँ से? रिकॉर्डिंग ऑफ कंप्लेंट बाय इंफॉर्मेंट. इंडोर तो नहीं है, इंफॉर्मेंट हो सकता है क्योंकि कंपेनियन तो वाइफ है उसकी और वो सही से भी हॉस्पिटल गई है. ठीक है, ये इंफॉर्मेंट हो सकता है. वो वॉज प्रेजेंट एट द स्पॉट. फिर उसको बीएनएसएस में भी करना पड़ा. बीएनएसएस का भी हो गया उसका. फिर मैडम गई कि चलो मैं देख के आती हूँ, ब्यौरा तो लेके आती हूँ क्या क्या है. मैडम आ गई स्पॉट पे. सिर्फ ये मत करो कि उस समय ये नहीं था, वो फुट वाला था, थोड़ा पीछे था. सर उसने अभी लगाया होगा. विटनेस. हाँ, विटनेस ये है विटनेसेस. क्योंकि पहला तो ये हो गया ना. किसको? और? त्याला जेलमध्ये और पण टाकलं उसके बाजू वाला उसको हटकोड़ी है क्या? ये इसको है. ये पुलिस लॉकअप में है, उसको पुलिस लॉकअप से बाहर निकाले. मेडिकल साठी. फिर ये क्या कर रहे हैं? सबका इसका गया. अरे वाह. लोकेशन पे लेके गए. फिर आ गए कोर्ट में. हाँ, 24 आवर्स प्रोड्यूस करना. यहाँ तक क्या आ गए. अब ये 6 स्लाइड है, 7 स्लाइड, सॉरी एक रिपीट है. क्या क्या कर सकते हैं हम अभी? 5 मिनट बचे. आप मुझे बताओ तो उसको क्लोज कर देंगे.